अ, सर्वांना नमस्कार माझा. दळवी साहेब आहेत, विद्या आहे, कुबल मॅडम आहे, मुकेश भाऊ आहेत. सर्वांना मनापासून इटालियन पद्धतीचं अंकशास्त्र घेणार आहे. हे दुसरं लेक्चर आहे. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. नमस्कार सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण इटालियन अँड रोमन सिस्टमची कार्यशाळा सुरू झालेली आहे आजपासून. गेल्या वेळेला आपलं जे होतं ते इंट्रोडक्टरी लेक्चर होतं, प्रास्ताविक व्याख्यान होतं. आज आपण पूर्णपणे, तरी सुद्धा मला वाटतं गेल्या वेळेचं पण भरपूर ज्ञान शिकायला मिळालं प्रास्ताविक मध्ये सुद्धा. तर आज आपण मुख्य वर्ग जो आहे तो सुरू करीत आहोत आणि त्या तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर त्यामध्ये पहिल्यांदा चव्हाण मॅडमचं स्वागत करतो, कारण त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं स्वागत केलेलं आहे. आणि त्यानंतर दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आज नाही आहेत, त्याच्यानंतर कुलकर्णी मॅडम आहेत आपल्या अनाउन्सर, आणि इत्यादी सर्व आदरणीय मंडळींचं स्वागत आहे. आणि निश्चितच चांगला अभ्यासक्रम शिकावा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन चांगल्यापैकी मार्गदर्शन करता येईल. तर ही जी विद्या आहे ही एक युनिक एक पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला जे 4-4 अंकाची जी चॉईस आहे, तर त्या ह्याच्यातून एखादा अंक निवडायचा आणि एखादी सिक्वेन्स निवडायची, आणि त्याच्यानंतर तिथे तुम्हाला त्याच्यावरती जन्मतारीखची मांडणी करून नंतर मग पुढे जाऊन त्याची ग्रँड टोटल आणि त्याच्यानंतर भविष्य कथन कसं करावं, तर याच्याबद्दलचा जो काही भाग आहे तो आपण विचार करणार आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी पहिल्यांदा शेअर करतो, मग तिथे पहा तुम्ही की त्या ह्याच्यातून कुठला नंबर कसं त्याला निवड करायची आहे त्याची. तर निवड करतेवेळी जातकाचा हक्क आहे की जातकाच्या मनामध्ये कुठल्या तऱ्हेचा भाव चालू आहे. तर त्या ठिकाणी आपण बघितलं हा जो भाग आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा गेल्या वेळेचं पॅटर्न वेगळं होतं, 1 2 3 4. तर ह्या वेळेचं जे पॅटर्न आहे ते बदली केलेलं आहे. तर 4-7 वेळा आहे, 7 जे आहेत ते 4 वेळा आहेत, नंतर 5 आहेत. त्याने संख्या कुठली बनते हे समोर दर्शवलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा काही संख्याचं हे गणित दिलेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा आपण एखादी संख्या जातकाकडून घेतो त्याच्यावरती काय करायचं आहे, तर त्याच्यावरती त्याची जन्मतारीख, महिना नाही, फक्त जन्मतारीख जी आहे तिचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यातून जातकाचं भविष्य आपल्याला सांगायचं आहे. आता जे भविष्य सांगते वेळी आपल्याला जे मटेरियल आहे ते काय आहे, तर ते मटेरियल म्हणजे त्याच्यातून त्याची जन्मतारीख आणि त्याने निवडलेली जी सिक्वेन्स आहे त्याच्यावरती गणित करून नंतर तुम्हाला जे ग्रह आहेत त्या ग्रहांचे जे ज्याला आपण म्हणतो फलादेश आहेत किंवा ज्या ग्रहांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कुठला ग्रह काय करतो आणि त्याच्याशी निगडीत आपल्याला पूर्णपणे त्याचं भविष्य सांगण्याची कला आपल्याला शिकायची आहे. तर आता त्याच्यामध्ये कोण विचारतंय, तर एकाने कोणीतरी ठरवा, सगळ्यांनी बोंब मारू नका की कोणाला विचारायचं आहे, तर त्यांनी हे करा. मी विचारू? हा हा, विचारा ना. एखादी कोणी कोणी एक, नंतर पाहिजे तर दुसरं उदाहरण घेऊ आपण. हा पहिला एक कोण कोण बोलतंय? सर, मी बोलते देशमुख. हा बोला. येस मॅडम बोला. हा, एक 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 जे दिले 4 वेळा. हा म्हणजे हर्षलचा नंबर आला किंवा हा त्याच्यानंतर तुमचा जो नंबर आहे तो याचा आहे, राहूचा. बरोबर आहे? हा बरं. आता याच्यामध्ये सगळ्यांना जे कोणी प्राथमिक आहेत त्यांच्यासाठी सिस्टम्स आहेत, ती सिस्टम मी समजावून सांगतो. आता मॅडमने एक 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 ह्या नंबरची म्हणजे संख्येची निवड केलेली आहे. त्याच्यातून त्याची बेरीज बघितली तर 4 झाली. 4 अंक हा तुम्हाला हर्षलसाठी सुद्धा विचार करायचा असतो आणि त्याच्याकरता राहूचा पण विचार करायचा असतो. जसं असेल त्याप्रमाणे हर्षलचे आणि राहूचे जे गुणधर्म आहेत हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग अशाच वेळेला आता मॅडमने जी निवड केलेली आहे, तर पहिल्यांदा आपण एक 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 जो अंक आहे त्याचं 4 निर्मिती झाली आहे. तर 4चा विषय जो आहे तो राहू आहे. आता 4 अंकाची बेरीज केल्यानंतर मॅडम
जी तारीख असेल ते ती सांगा, महिना सांगू नका, वर्ष सांगू नका. 28 तारीख. बरं, ठीक आहे. 28 तारीख आपण जर बघितली तर 4 आणि 2 6 आणि 8 14, 4 आणि 1 5 झाले, बरोबर आहे. तर हम्म. जातकाचा जो अंक आलेला आहे, मग त्याला तुम्ही भाग्यांक म्हणा, तर तो भाग्यांक कुठला आला तर 5 आला. बघा परत सांगतो, 4 आणि 2 6 आणि 8 14. म्हणजे 14 त्याच्यामध्ये आणि अंतर्गत जे फिगर्स आले तर ते काय आहे तर 4 आलं, 2 आलं आणि 8 आला. आता ह्या तिन्ही अंकाचा प्रभाव जातकाच्या जीवनावरती निश्चित येऊ शकतो. आता तो कसा येऊ शकेल, तर जातकाने निवडलेला अंक हा राहूचा आहे. तर राहूची अंमलबजावणी जी आहे ती त्या जातकाच्या संदर्भामध्ये आपल्याला कथन करायची आहे. त्यानंतर त्याच्यातून बेरीज आली तर त्यांनी सांगितलं की 28, मग 2चा विचार करायचा आहे, म्हणजे चंद्राचा पण विचार करायचा आहे. आणि त्यानंतर तिथे 8चा म्हणजे शनीचा विचार करायचा आहे. आता जर 8चा शनीचा विचार केला म्हणजे जातकाने पहिल्यांदा आपल्याला जो काही अप्रोच केला त्याच्यामध्ये त्याचे जे गुणधर्म आहेत ते राहूचे, शनीचे आणि चंद्राचे. आता ह्या दोन जे ग्रह आहेत त्यांनी निवड केली, तर चंद्रामध्ये जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये चंद्र हा तिथे दुबळा पडलेला आहे. म्हणजे का, तर 2 शेवटचे जे अंक आहेत त्याच्यामधला अंक जो चंद्राचा आहे. आता अशा वेळेला जातकाचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नाचं निवारण करतेवेळी पहिल्यांदा त्याचा विचार असा करायचा, त्याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी प्लस न्यूमरोलॉजीचा विचार करतेवेळी तुम्हाला असं सांगायचं आहे की जातकाने निवडलेला अंक हा 4 आहे. तर 4 हा जो आहे तो कधीही बाद होणार नाही. कारण का की त्यांनी जे 4 एक निवडले त्याच्यातून निर्मिती झाली ती ती 4ची झाली. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये राहूचा अंमल किंवा हर्षलचा अंमल, तर आपण राहूचा विचार करतो नवग्रहांमध्ये. तर त्या ठिकाणी जातकाला पहिल्यांदा राहूचा जो काही फरक असेल किंवा जातकाच्या याच्यामध्ये जे काही फलादेश मिळतील तर तो त्याच्यामध्ये विचार केला पाहिजे. आता राहू आणि केतू ह्याच्यामध्ये भाग वेगवेगळा आहे, तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर जातकाचं भविष्य सांगतेवेळी काय विचार करायचा आहे. आता तुम्हाला तर कल्पना आहे की जातकाने कुठली तारीख सांगितली, त्या व्यक्तीची स्वतःची तारीख आहे का फक्त अशीच अज्ञानामध्ये तारीख सांगितलेली आहे. तरी सुद्धा जातकाची जी काही जातकावरती जो अंमल आहे तो अंमल राहू ग्रहाचाच आहे. मग राहू ग्रह हा पीडाकारक पण आहे, हानिकारक पण आहे. राहू हा ज्या ठिकाणी जो विचार करतो तर बऱ्याच याच्यामध्ये आपण बघितलं तर वयाच्या 36 वर्षानंतर जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याचे नियम आहेत. तर हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की त्या ह्याच्यामध्ये राहू हा गुणशास्त्राचा कारक ग्रह आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर जातक स्वतः गुणशास्त्रामध्ये विचार करणारा, अभ्यास करणारा किंवा संबंधित असण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. त्यानंतर आपण बघितलं तर जातकाचा जो दुसरा अंक येतो तो चंद्र आहे. चंद्र म्हणजे माता आहे. आणि त्या मातेमध्ये जसं आपण पाहिलं तर यदाकदाचित जातकाचा जन्म झाल्यानंतर किंवा जातक जसा जसा मोठा होत गेला त्याप्रमाणे जातकाला आपल्या आईची जास्तीत जास्त काळजी घेण्याचे योग त्याच्या जीवनामध्ये आले असतील, असा भाग सांगायचा. त्यानंतर ज्याचा 2 अंक हा जो आहे तो प्रवासाचा आहे आणि जलतत्वाच्या याच्यातला आहे. कारण चंद्र हा जलतत्वाचा आहे आणि प्रवासाचा पण कारक आहे. तर जातकाच्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घडतील तर त्या ठिकाणी जातकाचा जो प्रवास असेल तो बऱ्याच प्रमाणामध्ये जातक प्रवासी म्हणून पण त्याच्यामध्ये जाऊ शकेल. दुसरा भाग असा आहे की त्यानंतर आलेला 8 अंक जो आहे हा शनीचा आहे. तर 8 अंक हा सेवेकरी, सर्व्हिस इंडस्ट्री ह्या बाबतीमध्ये जातकाचं जीवन जे आहे ते जातक समर्पित करू शकेल, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो आपण त्याच्यातून दर्शवतो. आणि त्याच याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जातकाची समाजसेवा आणि जातकाला कधीही कल्पना नसेल अशा गोष्टी जातकाच्या जीवनामध्ये यदा कदाचित घडल्या असतील. जातकाचं जे इंट्युशन पॉवर आहे ती राहूच्या अंतर्गत आहे, म्हणून जातकाला अगोदरच काही अंदाज येत असतील, अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो जातकाबद्दल आपल्याला सांगता आला पाहिजे. येस मॅडम, आता जे मी सांगितलं त्याबद्दल तुमचा अभिप्राय काय आहे? बरोबर आहे सर सगळं. 100% बरोबर आहे. ठीक आहे, धन्यवाद. हा म्हणजे ह्या ठिकाणी सर. तर आपण इथे हा बोला मॅडम.
बोला बोला. हा सर, इथे चंद्र शनी राहू एकत्र आहे, म्हणजे हा. त्याचं कॉम्बिनेशन झालंय. तर हम्म. तिथे अस्थमा पण होऊ शकतो ना? काय होतं? अस्थमा अस्थमा. हा, हो हो म्हणजे आहे. सफोकेशन हो, सफोकेशन हा, तो सफोकेशन. त्रास पण आहे मॅडम. हा. हम्म. मग त्यानंतर चंद्र हा जो ज्याला आपण म्हणतो की क्रंच झालेला आहे. हो हा, आहे चंद्र जो आहे तसंच आहे. तो क्रंच झालाय. बरं, दुसरी गोष्ट की जातकाचा संबंध आहे, तर जातक जीवनामध्ये असं आपण बघितलं तर जातकाचं जसं जसं उतार अवस्था येईल तसे तसे जातकाचे अनुभव आणि त्याच्या जीवनातील प्रगती ही निश्चित ठरलेली असेल. आणि त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या कुटुंबामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी कन्या आणि मिथुन राशीची व्यक्ती निश्चितच संबंधित असेल. आणि त्या ठिकाणी माहेर किंवा सासर या ठिकाणी जिथे त्यांचा विवाह होईल त्या ठिकाणी या दोन व्यंजनाचे जातकाच्या जीवनामध्ये संपर्क येण्याची शक्यता असू शकते. आहे का मॅडम कन्या आणि नाही मिथुनीचा तसं नाही. नाही मिथुन राशीचं कोणी नाहीये सर. कन्येचा? नाही कन्याचं पण नाहीये. मग तुमचा संपर्क जो आहे, जिथे तुम्हाला प्रगती हवी असेल, म्हणजे हा हा तुम्हाला जे काही आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्येचा आणि मिथुनेचा विचार केला पाहिजे, म्हणजे बुधाचा विचार करणं गरजेचं आहे आवश्यक आहे. असं दर्शवलं जातं. बर, आता धन्यवाद. ह्यावरून हा बोला बोला मॅडम, काय नाही म्हणता? नाही तुम्ही हा, 100% सगळं बरोबर सांगितलं म्हणून धन्यवाद म्हटलं तुम्हाला. ठीक आहे. नाही, ओके, इट्स सायन्स. बरं, मग आता भाग असा आहे की पुढे जाऊन आपल्याला जातकाचं भविष्य जर कथन करायचं आहे तर त्या ठिकाणी हे 3 बिंदू जे आलेले आहेत त्याच्यामध्ये 4 अंक, 2 अंक आणि 8 अंक याला हा बेस आहे. आता त्या ह्याच्यामध्ये जातकाच्या मनातून आणखी एखादा अंक, मनातून तारखेतून नाही, मनातून जर जातकाचा जो काही विचारांचा प्रवास आहे तो जर पुढे करायचा असेल तर त्यावेळेला तुम्हाला जातकाकडून एखादा अंक घेणं आवश्यक आहे. तर 1-2 मिनिटं देशमुख मॅडम थांबा. हो हो मुकेश भाऊ, जे ओपो टोपो कोण लिहून आलेले आहेत त्यांना काय केलंय का काय? तर ते माईक चालू झाला नव्हता मगाशी. मग काढून टाका, काढून टाका, आपल्याला काही गरज नाही. ते नाही तर मध्ये आपलं टेम्पररी काम नाही, जाऊ द्या, रिमूव्ह करून टाका. ते ताप ताप नको डोक्याला. डोक्याला ताप देणाऱ्या माणसाला सरळ त्याला सांगायचं देवळात जा आणि बसा. हा, हा, ठीक आहे. येस मॅडम. हा, तर आपण तुमच्या विषयाकडे हो जाऊ पुढच्या. येस, हो. बोला. तर आता सर जातकाने 7 नंबर दिलाय. हा, मनातला नंबर 7. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही ना, नो आता प्रॉब्लेम. एक वरती चालू, बरेच दिवसांनी चालू होतेस ना लेफ्ट. वैयक्तिक आवाज बंद करणे. बरं, आता मॅडम तुम्ही 7 अंक सांगितलेला आहे. आपण हो बघितलं तर ग्रँड टोटल मध्ये आपण 8, 2, 10 आणि 4, 14, म्हणजे 4 आणि 1, 5 आलेला होता. आता त्याच्यामध्ये 7 ऍड केले तर पुन्हा त्या ठिकाणी किती होतात? 5 आणि 7 12, म्हणजे 3 होतील का? हो हा, मग 3 अंक त्याच्यातून आपण विचार केलेला आहे. मग ह्या 3 अंकाचा जातकाचा जर समजा प्रश्न असेल तर तो प्रश्न विद्येचा असेल, संततीचा असेल किंवा इत्यादी धर्माचा असेल तरी सुद्धा तुम्ही 3 अंकाचा वापर करू शकता. यदाकदाचित जातकाची जी प्रगती आहे ती प्रगती कुठल्या महिन्यात होईल तर 3 अंक हा मार्च महिना दर्शवतो. मग हो जातकाच्या जीवनामध्ये मार्च महिना हा अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी जातक निश्चितच मार्च महिन्यामध्ये प्रगती करू शकेल. बरं, आता दुसरा भाग असा आहे, आता आपल्याला हे प्रॅक्टिकल आलेलं आहे, म्हणजे आताचा जो काही न्यूमरोलॉजीचा जो भाग आहे तर त्यामध्ये जातकाने आपल्याला अनेक प्रश्न जरी विचारले, आता ही जी संख्या जी निवड केलेली आहे त्यामध्ये बघा, पहिला 4, मग 2, मग 8 आणि त्याच्यानंतर 3. आता हे 4 अंक तर आपल्याला फिक्स झाले, बरोबर आहे की नाही? ह्या 4 संख्या फिक्स झाल्या. आता त्या 4 संख्येमध्ये जातकाने कुठलाही जरी प्रश्न विचारला तो प्रश्न ह्या 4 आकड्यातून आपल्याला त्याला उत्तर द्यायचं आहे. त्या 4 अंकातून. बोला मॅडम. तब्येतीविषयी प्रश्न आहे. मग तब्येतीविषयी जर प्रश्न असेल तर मुळामध्ये आपण जर बघितलं तर तब्येत तुम्हाला तुमचं जे आजारपण आहे ते एखादी गोष्ट वारंवार होते का? किंवा हो एखादी डायबेटिक पेशंट आहे. हा, मग आता त्या आता ठिकाणी डायबेटिक तुम्हाला पेशंट आहे.
येस, तो गुरुचा अंक जो आहे तो डायबिटीजचा कारक ग्रह आहे. हो कळलं का? हो असं आहे. मग आता त्या डायबिटीज मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे? तर गुरुचा जप केला तर डायबिटीज आणखी वाढेल. हो कळलं का? तर त्यामध्ये भाग असा आहे मॅडम की शनीचा जप केला तर डायबिटीज कंट्रोलमध्ये राहील. हो म्हणजे डायबिटीज साठी तुम्हाला गुरुचा अंक जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही त्याला हे करण्यासाठी आता काय आहे की काही काही ठिकाणी ज्याला एखादी गोष्ट कट करायची असते, रिमूव्ह करायची असते, तर त्यावेळेला तुम्हाला इथे शनीचा जप केलात तर त्याच्यामध्ये आणि तो अंक जो आहे तो तुम्ही निवडलेल्या संख्येमध्ये उपलब्ध आहे. हो तर तुम्हाला शनीचा जप करणं गरजेचं आहे. हो सर. हा. मग गुरुचं दान द्यायचं का? नाही, गुरुचं दान नाही करायचं. गुरुला तुम्हाला ऍक्च्युली काय असतं की डायबिटीज कशामुळे होते, तर ज्या वेळेला गुरुचा प्रभाव वाढतो त्यावेळेला जातकाचा मेद वाढतो आणि डायबिटीज होते. हम्म. कळलं का? तर तुम्हाला आता ती डायबिटीज घालवायची आहे, हो तर त्या ठिकाणी तुम्हाला शनीचा जप केला पाहिजे. अच्छा. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या विरोधामध्ये जावी असं जर वाटत असेल, म्हणजे हा आता जसं डायबिटीज हा लागण झालेली आहे तर ती हो त्याच्यातून बाहेर निघावी. हम्म. कळलं का? तर त्याकरता हो शनीचा जप करणं आणि तो अंक उपलब्ध आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे संख्येची निवड केली हो हो त्या संख्येमध्ये 8 अंक हा उपलब्ध आहे. हो सर. जर तो उपलब्ध नसता तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं असतं की राहूचा जप करा. तो सुद्धा अच्छा. गुरुचा वैरी आहे. हा हा कळलं बरोबर आहे. का? हो सर. असं आलं बोला. लक्षात. सर आता मी सांगू एखादा अंक. हा सांगा. सर 7. तर 7 अंक बघितला तर आपल्याला त्या ह्याच्यामध्ये टोटल कुठली आली तर नेपच्यून आणि केतूची आली. कळलं का? केतूची आली ना. हॅलो, 7 हो अंक सर. काय हो दाखवता? सर. हो केतू सर, आलं हो. ना. हो सर हो. बरोबर आहे. दोन मिनिटं थांबा जरा. पहिला आता देशमुख मॅडमचा पूर्णपणे हे होऊ द्या, मग आपण पुढे जाऊ. 2 मिनिटात तुम्ही 7ची निवड केली ना, हरकत नाही, पेंडिंग आहे. सर होल्ड पण वरती आता आहे. हा डायबिटीस किती दिवस लागतील जायला? नाही, आता हा जो रोग आहे हा गेल्यासारखा पण वाटतो आणि परत येतो. डायबिटीज अशी गोष्ट आहे हो की ना. तो सरांच्या गेल्यासारखा पण अंकामध्ये चंद्रशनी आलाय ना, मग विषयोग जे लॉंग आपण टर्मचा म्हणतो आधार आहे हा. त्याच्यासारखा आहे का? मॅडम हा, आपण जो विषयोग म्हणतो तशासारखा समजायचं का मग हा चंद्र शनी हो आल्यामुळे? तसंच समजायचं. हा, चंद्रशनी दोन्ही विषय लॉंग टर्म आधार, जे आधार होणार ते लॉंग टर्म, बरे न होणारे. बरे न होणार आहे म्हणजे कंट्रोल मध्ये राहील. बघा. आता पूर्णपणे बरा 2 नाही पार्ट होणार. तुम्हाला मी सांगतो मॅडम, हा की जरी डायबिटीज असेल हा तरी सुद्धा एवढी चिंता करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. आपलं ज्योतिषशास्त्र किंवा जे काय ऍस्ट्रॉलॉजी आहे ते काय सांगतं, ज्यावेळेला शनी ग्रह हा बलवान होतो, म्हणजे तुमच्याकडे शनी हा ग्रह आलेला आहे, हो तर त्यावेळेला जी काही चिंता आहे तर त्यामध्ये तुम्ही मनात डायबिटीजची चिंता ठेवली तर डायबिटीज जास्ती वाढतो. अच्छा. कधी कधी एखादी गोष्ट जी आहे ती एवढी सिरियस घ्यायची नसते, तर त्याने आपल्याला आणखी दुःख होतं. हो, ते तर आहे सर, पण काय ते 24 तास जर आपल्याला माहिती आहे परिस्थिती, ते नाही नाही, विचार तर तरी सुद्धा येतातच ना मनामध्ये. 24 तासामध्ये आणखी बरीचशी दुःख असतात ना, त्याला ते एवढी सिरियस घेऊ नका. मी कालच एक प्रवचन ऐकलं होतं की कुठलीही गोष्ट जी आहे ती श्रीकृष्णाच्या ह्याच्यावरती सोडा, तुमचा निर्णय लागून जाईल. त्याला धरून बसू नका ठीक की आहे मला सर. असं होईल का, मला तसं होईल का. हा तर हा तसं घाबर त्याच्यामध्ये तुम्हाला रेमेडी जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शनीचा जप केला पाहिजे. जप बरं हा जो आहे तो रेकमेंडेड आहे. ओके. ठीक आहे सर. बरं, आणखी काही विचारायचं असेल? आता हे 4 धन्यवाद. संख्या ज्या आहेत तुमच्या त्याच्यावर विचारायचं आहे. बरं, आता एक तक्ता जो पुढे आहे ह्याच लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत, तर थोडस थांबा. आता त्या जपे मॅडम आहेत त्यांचा प्रश्न घेऊया. जपे मॅडम, तुम्ही 7 अंक सांगितलेला आहे. हो
7 अंक सर. मग आता 7 बरोबर आता ती जन्मतारीख रिअल पाहिजे, नाहीतर हा, मग रिअल गडबड. जन्मतारीख पण 16 आहे सर. हा, मग ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 7 हा रिपीट झालेला आहे. ओके. आता 7 7 16 आणि 1 म्हणजे 1 7 1 6 असे 3 अंक घेतलेले आहेत. आता केतू हा अंक तुम्ही निवडला, हा पहिल्यांदा पीडाकारक आहे, नंबर 1. कळलं? अंक निवडताना जातकाचं ओके काही सर. आपल्याला त्याला माहिती नसतं की मी कुठल्या अंकाची निवड करणार आहोत. त्याच्याकरता तो चार्ट आहे, तो समोर ठेवला. त्यातून तुम्ही 7 अंकाची निवड केली. आता 7 अंक हा कसा तयार झाला मला एक सांगा. कुठलं होतं? 5 5 5 5 पकडले? 5 चोक 20 नाही. कुठले पकडले अंक 7 यायला? नाही सर, अंदाजे सर 4 4 वेळा तुम्ही म्हणालात ना, कुठलाही 4 अंक 16. 4 वेळा घ्या, म्हणून मी 7 म्हटलं की 7 4 वेळा असं. कमाल करताय. मग तुम्हाला 7 चोक 28 झाले. मग 1 हा ना येईल. मग. हो ना. मग तुम्ही 7 अंक सांगितला डायरेक्ट. असं नका करू. मग लगेच बरं. भविष्य बदलेल, माहितीये का? आता 1 ओके. वरती विचार करायचा आपल्याला. 4 वेळा 7 असं मला सांगायचं होतं तुम्ही. ओके. हा, 4 वेळा 7 असं सांगा. म्हणजे टोटल ठीक आहे. 1 झाली. हा, टोटल 7 चोक 28, 28 टोटल 1 झाली. 8 2 10 आणि 1 झालं. बरं, बरोबर. आता तारीख सांगा. जन्मतारीख 16. 16. मग आता 1 1 2 वेळा आलेला आहे आणि 6 आलंय. बरोबर आहे? हो, मग बरोबर 1 आहे. चा प्रभाव जो आहे तो सूर्याचा प्रभाव आहे. मग आता सूर्याचा प्रभाव जातकाच्या जीवनामध्ये काय सांगतो? तर सूर्य हा पतीचा कारक आहे. ज्या वेळेला वेस्टर्न ऍस्ट्रोलॉजीमध्ये आपण जर बघितलं, न्यूमरोलॉजीमध्ये, तर सूर्य हा पूर्णपणे लाईमलाईटचा कारक प्लॅनेट आहे. मी त्या ठिकाणी वेस्टर्न ऍस्ट्रोलॉजीमध्ये असं सांगितलंय की लाईमलाईट मध्ये येणं, की एखादी व्यक्ती जी आहे ती चर्चेमध्ये राहील. दुसरा भाग असा आहे की त्याचं जे कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये तो तिथे जन्माला आला असेल किंवा तिथे त्याचा जेव्हा विवाह होईल, तर ते सुद्धा जे कुटुंब आहे ते नामवंत कुटुंब असेल असं सांगितलं जातं. त्यामध्ये रवी हा पतीचा कारक म्हणून सांगितलेला आहे आणि शुक्र हा वैवाहिक जीवनाचा कारक म्हणून पण सांगितलेला आहे. आता तुम्ही तारीख सांगितली, ती कोणती तारीख सांगितली मॅडम? 16. 16 तारीख 16. मग त्याच्यामध्ये शुक्र सुद्धा आलेला आहे. हो. आता शुक्र आल्यानंतर त्या ठिकाणी आपण विचार करतो की तूळ आणि वृषभ ह्या लग्नाचा विचार करतो. सर, वृषभच लग्न आहे त्या व्यक्तीचं. मग आता ते वृषभ लग्नाचा विचार करतो. तर ही कनेक्टिव्हिटी आहे. काय समजलंय? हे काही शास्त्र जे आहे ते शास्त्र अशा तऱ्हेने आहे. मग आपण बघितलं तर त्या ठिकाणी 1 आणि मग परत 1 आणि मग 6 अशी जी ग्रँड टोटल आहे तर ती एकूण 8 होते. कळलं का? मग अंक किती आले? 1 1 6 8. आता ह्या बरोबर. 1 1 6 8 वरती तुम्हाला 2 वेळा रिपीट झालेला 1 आहे. तर त्याकरता जातकाच्या ह्याच्यामध्ये जातकाचं वय काय? आता हे तुमची पत्रिका आता नाहीये. 23 वर्ष. वय वर्ष 23. म्हणजे ती पत्रिका तर तुमची नाहीच आहे. तुम्ही कोणाबद्दल तरी विचारत आहात ना? हो, स्त्री बद्दल विचारते. स्त्री जातक आहे. बघा, आता मॅडम आपला नियम काय होता की वैयक्तिक ज्याचं जे आहे ते इतर लोकांबद्दल आपल्याला विचारायचं नाही. तरी सुद्धा हरकत नाही, पण पुढच्या वेळेला लक्षात ठेवा सगळ्यांनी की दुसऱ्याबद्दलची विचारधारा इथे करू नका. कारण कुठल्याही याच्यामध्ये ज्योतिषामध्ये आपण जर इत्यादी लोकांचं भविष्य आपण दुसऱ्याकडे जाऊन ऐकतो, हे चुकीचं आहे. असं करू नये. नाही सर, घरातलीच माझीच मुलगी आहे. कोणी कोणी फक्त असो. एज्युकेशनची म्हणजे तिच्या करिअरसाठी म्हणून मी विचारलं, बाकी काही नाही. मग काही असो, आता तुम्ही विचारलं तर मी काही नाही म्हणणार नाही. ठीक आहे, 2 मिनिटं. हा, मग आता आपण जर विचार केला तर 1 1 6 आणि 8 आहे ना, ग्रँड टोटल झाले. मग आता हेच अंक जे आहेत हे त्या ह्याच्यामध्ये आले. आता तुम्हाला कोणते प्रश्न तिला विचारायचे आहेत, तर कुठल्या प्रश्नाशी संबंधित आपल्याला अंकाची विचारधारा काय असेल, तर इथे 1 हा प्राऊडी आहे, अभिमानी आहे, रायझिंग स्टार आहे. आणि अशाच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये 1 हा अंक जो आहे तो जातकाला ज्याला आपण म्हणतो तेजस्वी,
आणि ऍक्टिव्हिटीज मध्ये अतिशय चांगल्यापैकी गुण मिळवून देतो. नंतर आलेला अंक जो आहे तो 6 आहे. 6 अंक हा शुक्राशी संबंधित आहे. तर जातकाच्या जीवनातला जो हॅपीनेस आहे, आनंद आहे, त्याच्याबद्दल निश्चितच जातकाच्या जीवनात शुक्राच्या बाबतीमध्ये असा विचार केलेला आहे की शुक्र ह्या ग्रहावरती किंवा शुक्र ज्यांचा ग्रह बलवान असतो अशा वेळेला त्या लोकांना दुसऱ्याकडून अतिशय चांगल्यापैकी जोपासना केली जाते. अशा तऱ्हेचा भाग जो आहे त्याला आपण म्हणतो की इंडिपेंडेंट राईट्स कमी असतात आणि ते डिपेंडेंट जास्ती असतात. म्हणजे त्या ठिकाणी लोक तुम्हाला निश्चितच तुमच्या त्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी इत्यादी लोक प्रयत्न करतील आणि त्यांना सपोर्ट मिळेल. आता राहिला 8 अंक. 8 अंकामध्ये आपण जर विचार केला, जातक हा बाल्यावस्थेमध्ये जर असेल आणि त्याला फ्युचरचं जर हे करायचं असेल तर जातकाला सरकारी नोकरी संदर्भातील एखादी गोष्ट असेल तर त्यावेळेला 8 अंक आलेला आहे ना त्या ह्याच्यातून. कितवा अंक हो आलाय? सर 8. 8 अंक आलाय. आता जर समजा जातकाला शिक्षण घ्यायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर त्याने 8 अंकाचा विचार करावा. तर त्याला निश्चितच त्याच्यापासून चांगल्यापैकी लाभ होऊ शकेल. ओके सर. म्हणजे जातकाला एक डिरेक्शन जे आहे ते कुठल्या पद्धतीचं असेल तेव्हा त्याने काय करावं असा जर प्रश्न आला तर 8 अंक हा व्यवसायाचा नसून हा नोकरीचा आहे आणि तो सरकारी नोकरीशी संबंधित येतो. म्हणून जातकाच्या सगळ्या हौशी पूर्ण होतील. 1 अंक हा प्रशासनाचा आहे आणि सरकारी सेवक म्हणून 8 अंकाचा वापर आपल्याला दर्शवतो. ओके सर. पोंक्षे साहेब, काय वाटतं तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये? तुम्ही न्यूमरोलॉजी बद्दल हो पण सर, हो न्यूमरोलॉजी म्हणजे मी नवीनच शिकतोय, बेसिकच फक्त केलेलं आहे. त्यामुळे हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी आता तुम्ही जे एक्सप्लेन केलं पण अजूनही मला तो सिक्वेन्स पटकन लक्षात येत नाही की 7-7-7-7 असेल तर मग त्याचं ते टोटल करून मग ते 28 म्हणजे 8 आणि 2 10 म्हणजे 8 या सगळ्यांचा आता संबंध येईल. हे थोडंसं मला जरा अजून आय एम जस्ट गेटिंग युज्ड टू कसं इट. आहे की डबल संख्या जर आली, जसं आता आपण बघितलं 5-5चं जर 20 येतात म्हणजे 2 आले, 8-8चे 32 ओके, येतील बरोबर आहे. 5 आलं. हो, मग बरोबर 5 अंक बरोबर. हा बुधाचा येतो आणि हा हा हा. बुधाचा 5 अंक जो आहे ना, आता एक लक्षात घ्या पोंक्षे, फार चांगलं इंटरेस्टिंग आहे. तर 5 अंक हा ना आपल्या न्यूमरोलॉजी मधला पिलर आहे. पिलर आहे. ओके ओके. त्या पिलर शिवाय न्यूमरोलॉजी तयार होत नाही. अच्छा न्यूमरोलॉजी अच्छा. मध्ये आपण जर एखादं प्रिडिक्शन, आता काही वेळेला काही लोकांच्या बर्थ डेट मध्ये किंवा आपण जी रोमन सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण विचार करतो तर 5 हा, अंकाला अतिशय महत्व सांगितलेलं आहे. बरोबर बरोबर. 5 अंक कारण माझी ज्यांचा स्वतःची बर्थ डेट सुद्धा 5च आहे. त्यामुळे मी न्यूमरोलॉजी शिकताना मी त्याच्यावरनं आधी ट्राय केला होता. तर आय एम जस्ट ट्राइंग टू कोरिलेट सेम. yes. मग आता त्या ह्याच्यामध्ये 5 अंक हा तुम्हाला निश्चितच सक्सेस कडे घेऊन जातो. दुसरी हा गोष्ट हा. की 5 अंक हा लाईमलाईट मध्ये येणं, विचारवंत, बौद्धिक दृष्ट्या, व्यापारी दृष्ट्या, वाचन, लिटरेचर, शिक्षण या हो, संदर्भातील बरोबर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर तो 5 अंक आपल्याला मिळवून देतो. असं 5 अंकाचं बरोबर. वैशिष्ट्य आहे. आता काय ओके माहितीये का ओके. की सगळ्या ग्रहांचं वैशिष्ट्य सांगण्याकरता आपल्याला कालावधी फार कमी आहे. तर तरी कमी आहे. सुद्धा हो हो. माझ्याकडे पाहतो, जर डिटेल्स असेल तर मी ग्रुपला टाकून देईन. मग त्याच्यावरती तुम्ही येस हे करा. येस, नक्की नक्की sir. शुअर. हो. मग आता सर 5 अंक बोला. मला एकच विचारतं, म्हणजे 1-6 पण येतो ना, मग 6 शुक्राशी रिलेटेड आहे, तर मग सर असं शुक्राशी रिलेटेड काम नाही करू शकणार काही व्यक्ती? बघा, पहिली गोष्ट मी सांगितलं 6 पेक्षा 8 मोठा आहे की नाही? शुक्रापेक्षा शनी हो मोठा हो आहे की हो, नाही? 8 मोठा आहे, बरोबर आहे. नाही, 8 मोठा आहे नाही, शनीच मोठा आहे. लक्षात आणि सर भाग्यशाही तोच आहे म्हणजे. हा. तर जो असेल तो, आता त्याच्यात काही हे नाहीये, पण सांगतो. कळलं का? म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ही जी विद्या ही कम्प्लिटली लॉजिकल आहे. त्याच्यामध्ये अनलॉजिकल कुठलीही गोष्ट नाही. फक्त तुम्हाला मेमरी तशी ठेवणं गरजेचं आहे. की एखादा प्रश्न जातकाला सोडवताना तुम्ही ऊ करत बसलात तर तुमचा प्रश्न सुटणारच नाही कधी. म्हणजे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकणार नाही किंवा त्याचा प्रश्न सुटणार नाही. हा भाग येतो. तुम्हाला हजरजबाबी पाहिजे. कळलं का मॅडम? हो सर.
ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. बोला. सर मी सांगू? पहिला त्यांचं झालं का कम्प्लीट? हो सर, मेन तेच होतं की करिअरच्या संदर्भातच प्रश्न होता की बरं. बिझनेस वगैरे काही करू शकेल का की नोकरीच असं. बघा आता तर तुम्ही म्हणाला व्यवसाय त्याप्रमाणे करणं गव्हर्नमेंट जॉब म्हणालात ना तुम्ही. सरकारी क्षेत्रामध्ये एकदा कामाला लागलं ना की हा. माणसाला ना आयुष्यभर कुठल्या गोष्टीकडे जायची आवश्यकता नसते. ओके. सरकार अशी गोष्ट आहे की एखादा व्यक्ती मुख्यमंत्री बनला, मंत्री बनला तरी सुद्धा त्याला परत संधी मिळते. अशा आपण कितीतरी लोक बघितलेत की ज्यांना त्या ठिकाणी चांगल्यापैकी यश मिळतं आणि हा सरकारनामा आहे. कळलं का? ओके. थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके. हा बरं, दुसरं कोण होतं? हा मी सर बोलते पाठक. बोला. सर 5-4 वेळेला हे करते आणि 26 तारीख आहे. मी हा. माझंच विचारते आहे 26. पण आता हा. 5 म्हणजे 20 झाले म्हणजे 2 आलं. हा कळलं का? आणि 26 मध्ये परत 2 आलं हा आणि 6 आले. हो. आता असं बघितलं तर 2, 2, 6 असं रिपीट होतं आणि त्यातून जन्माला कोण येतं तर 6 आणि 4 10 आणि 1 नाही का? हा. तुम्ही आता सांगितलं पहिल्यांदा 2 हो. मग 26 सांगितलं तर 6 आणि 2 किती झाले? 8. 8 नाही की नाही? हो. मग 2 मध्ये 8 मिळाले. हं. बरोबर आहे? त्याच्यानंतर आता तुम्ही संख्या सांगायची आहे. संख्या म्हणजे तुमच्या मनातली संख्या कुठली सांगा. अच्छा ओके. 6. ठीक आहे, 6. आता आपण याच्यामध्ये विचार केला तर पहिल्यांदा आपण 2 केला मग हा. 2600 झाले 8. 8 झाले. बरोबर आहे? 2, 8 आता तुम्ही 6 सांगितलं. तिथे तुमच्या न्यूमरोलॉजी मध्ये जी रोमन पद्धती आहे त्याच्यामध्ये 2, 6, 8 हा पूर्णपणे 3 भाग आला. आता त्याच्यामध्ये तुमच्या मनातील एखादी जो काही हे असेल संख्या असेल तर त्याच्यामध्ये नियम सांगतो तुम्हाला मी. तुम्ही एखाद्या 3 अंकी संख्या सांगितली, 4 अंकी जरी सांगितली तरी सुद्धा त्याचं ग्रँड मी नमुना म्हणून सांगतो तुम्हाला की आता समजा हे आलेलं आहे समजा तुम्ही सांगितलं 4, 8, 9 4, 8, 9, 3 किंवा 4, 3, 8, 9 असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्याची ग्रँड टोटल पकडेल. हा एक सॅम्पल भाग. ओके. अशी एखादी संख्या सांगू शकाल का म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या अनुभवासाठी? म्हणजे असं 3 अंकी सांगू, 4 अंकी कुठली पण सांगू? काय कुठली सांगा तरी बघा कितीही जरी ग्रँड टोटल मिळवली तरी सुद्धा त्याच्यातून एकच अंकाची उत्पत्ती होणार आहे. बर 1985. बरं ठीक आहे 1985 असं आपण हा. बघितलं. आता 1 आणि 9 किती झाले? 10. 10. 10 आणि 8 18. 18 आणि 5 18. 23. 23 आणि 23. 2 3 5. मग हा. आता कोणती संख्या पकडू? 5 पकडू का तुम्ही सांगितलेली अगोदरची पकडू? सांगा. मी एक नियम सांगितला तुम्हाला. हो बरोबर. 5 पकडली तरी चालेल सर. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा तुम्ही 2 सांगितले म्हणजे 5 हो. 5 25 हो. झाले ना? 20 झाले. 5 चोक 20 झाले. मग त्यातला 2 आला आपण निवडला. मग तुम्ही हो. 26 सांगितले. त्याच्यातून हो. 8 ची निर्मिती झाली. बरोबर आहे? हं. आता त्याच्यामध्ये असं आहे मॅडम की 2, 2, 6 हं. मग त्यातून किती झालं? 1. हे पण करू शकतो. पण आपल्याला वेगळ्या तऱ्हेने बघायचं. उपलब्धता भरपूर आहे. पण हं. त्या ह्याच्यातून आपल्याला बघायचं आहे की 2 आणि 8 आणि आता हं. तुम्ही जी संख्या सांगितली त्यातून निघाला काय? 5. 5. बरोबर की नाही? आता हं. 5 हा पिलर आहे. हं. कळलं का? मग आता हं. हा जो 5 अंक मी मगाशी पण सांगितलं की न्यूमरोलॉजी मध्ये 5 अंकाला अति महत्व आहे कारण तो बुधाचा आहे आणि एखादा स्तंभ ज्याला आपण कोटचक्रामध्ये पण स्तंभ विचार करतो ना तर तसा हा न्यूमरोलॉजी मधला एक स्तंभ आहे. कळलं का? बर. तो प्रोग्रेसिव्ह आहे. मग आता ज्या व्यक्तीच्या बद्दल समजा तुम्ही विचारलं असेल किंवा त्याबद्दल म्हणजे कोणाच्याही बद्दल तर त्या ठिकाणी इथे आपण जर पहिल्यांदा बघितलं तर पहिल्यांदा 2 आलंय. 2 आलंय म्हणजे एक मानसिक भाग आला. 2 म्हणजे चंद्र आला. 2 म्हणजे माता आली. 2 म्हणजे भावना आल्या. भावनिक गोष्ट आल्या. 2 म्हणजे प्रवास आला. 2 म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो
आपुलकी असते तो आला. तशी हा. ह्या व्यक्तीमध्ये हे सर्व गुण जे आहेत ते जातकाच्या तुम्हाला आढळतील. नंबर 1. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं तर तुम्ही सांगितलं 26. तर हा. 26 मध्ये आपण 6 आणि 2 किती केले? 8. 8. बरं, 6 आणि 2 8 नाही केले समजा, असा आपण विचार केला तर हम्म. त्या ठिकाणी तुम्ही 2 अधिक 2 अधिक 6 हम्म. म्हणजे किती येतो? 1 येतो की नाही? हा, 10 आणि 1 आला. बरोबर आहे. बरोबर आहे. मग हा. आता अशा वेळेला तुम्हाला भविष्य सांगते वेळी हम्म. दोन्ही बाजूचा विचार करून आपण पहिल्यांदा 2चा विचार केला, मग हम्म. पुन्हा 2 आले म्हणजे परत 2चा विचार करण्याची आवश्यकता नाही. आवश्यकता नाही. तर हा. थोडंसं आपण पुढे जाऊन आणखी विचार करू. तर त्यामध्ये 2 आणि 2 म्हणजे जातकाने जी आपल्याला संख्या सांगितलेली आहे तर त्याच्यामध्ये 2 अधिक 2 म्हणजे राहूची संख्या तयार होते. 4. बरोबर. बरोबर आहे. आता हम्म. बघा, हे काही माझं वैयक्तिक मत नाही किंवा बरं. वैयक्तिक कोणाबद्दलचं भविष्य सांगण्यासाठी म्हणून ही काही योजना वापरलेली नाही. तर बरं. त्यामध्ये आपल्याला 2-2 आलं तर यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये काही पीडाकारक गोष्टी अशा होतील की त्या व्यक्तीच्या जीवनात त्याला कळणार पण नाही, अंदाज पण येणार नाही आणि त्या जसं पायाखालची वाळू सरकते अशा काही घटना ज्या आहेत तर त्या होऊ शकतात. म्हणजे हा राहूचा संदर्भ आहे. राहू बरोबर. ह्या ग्रहाचा भाग आहे. मग बर. तशी काही चिन्ह आपल्याला फ्युचरमध्ये किंवा पास्टमध्ये घडण्याची आपल्याला शक्यता दिसून शक्यता हा शब्द फ्युचरमध्ये आहे, पण मागील काळामध्ये सुद्धा अशा घटना घडली. घडण्याची येस मॅडम. बरोबर. घडलेली बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाचा भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये या गोष्टी घडू शकतात. तर बरोबर. शक्यता म्हणजे हे फ्युचर आहे, भविष्यकाळ बरं. आहे. तर त्या ठिकाणी 2 आणि 2चा आला. आता त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये निश्चितच सुख हा जो आहे तो 26 अंक जो तुम्ही विचारलेला आहे त्यातला 6 आपण घेतला तर हं. जातक हा निश्चितच सुखी आहे, सुखात आहे. हं. कळलं का? पण त्याला त्याच्या अगोदरचा जो कालावधी जो आहे तो काही हं. अचानकपणे काही हानिकारक गेला असेल किंवा त्रासदायक गेला असेल अशी शक्यता त्याच्यामध्ये वर्तवली जाते. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. त्यानंतर विचारलेली संख्या जी आहे ती आपण 1985 म्हणून तुम्ही सांगितलं तर हो. त्या ठिकाणी त्याच्यातून आलेला अंक हा 5 आहे हं. आणि 5 अंक हा निश्चित तुम्ही विचारलेल्या याच्यातून तो अतिशय पॉझिटिव्ह विचार आहे तुमचा आणि त्याच्यातून जातकाचं दुःख जे आहे ते वैचारिक दृष्ट्या जर आलं असेल दुःख तर वैचारिक दृष्ट्या ते निश्चितच निघून जाईल. आणि जर एखादा प्रसंग कधी जातकाच्या जीवनामध्ये आला तर एखादा मीडिएटर हा प्रश्न सोडवू शकेल, त्याशिवाय जातक पुढे चाल करणार नाही. ओके. ओके. म्हणजे बुधाचा अंक आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये त्याची जी काही दृष्टी असेल किंवा फ्युचर असेल किंवा आणखी त्याचे जे बेत असतील किंवा आणखी काही कार्य करायचे असतील, त्याला प्रगती साधायची असेल तर निश्चितच बुधाचा विचार आपण याच्यासाठी करतो की जातकाच्या जीवनामध्ये जर त्याला प्रगती करायची असेल किंवा त्याचे आलेले प्रश्न संपुष्टात आणण्यासाठी त्याला बुध ह्या गोष्टीचाच आधार घेणं गरजेचं आहे. मग आता बुध म्हणजे काय असू शकतो? एक सल्लागार पण असू शकतो, एक लॉयर पण असू शकतो, एक ऍडव्होकेट पण असू शकतो. तर लॉयर आणि ऍडव्होकेट मध्ये फरक आहे. मग त्याच्यामध्ये एखादा MBA करणारा मनुष्याकडून पण आपण एक सल्ला घेतो तर तो पण भाग जो आहे तो आपण 5 अंकामध्ये समावेश करतो. बरोबर. बरोबर. कळलं का? मग आता याच्यामध्ये मॅडम आता आपण पण ज्योतिष कन्सल्टन्सी करता तर त्यावेळेला तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली तर त्याची जी काही टोटल असेल तर त्या टोटलमध्ये आलेले जे काही अंक आहेत तर आपल्याला हे सगळे अंक जे आहेत हे ग्रहावरती त्याचं अवलंबून आहे की तो ग्रह त्याच्यातून प्रकट झालेला आहे आणि प्रकट होणारा ग्रह हा कोणता आहे त्याचा जो अंमल आहे तो आपल्या जीवनावरती निश्चितच त्याच्यावरती तो येतो. कळलं का? बरोबर. बरं. आणि त्या ह्याच्यामध्ये आता आपण जर असं बघितलं तर आलेली संख्या कोणती आहे तर 2, 2 आणि 6. तर आता 6. 2, 2, 4 झाले तर जातकाच्या याच्यामध्ये
जातकाचं जे काही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राहूचा अंक जो आहे तिथे मिथुन आणि कन्येचा भाग येतो, कळलं का? हम्म. तर तिथे त्रास देणारी व्यक्ती यदाकदाचित एखादी राहूची पण असू शकते, कन्या राशीची पण असू शकते आणि मिथुन राशीची असू शकते, किंवा जातक स्वतः मिथुन तत्वाचा किंवा कन्या तत्वाचा असू शकतो. अच्छा. हो. बरं. म्हणजे तिथे आता ह्याच्यात तो सर शारीरिक काय आता ह्याच्यामध्ये? शारीरिक आता जो काही भाग आहे तो शुक्राचा जो भाग आहे, त्याच्यानंतर हे चारही अंक तुम्हाला जे येतात ते तुमचे प्रमुख अंक आहेत. तर ह्याच्यातून जो ग्रह असेल तो ग्रह त्यातून तिथे पीडा तयार करतो. ग्रहांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं मॅडम, तर ग्रह हा चांगली फळं देणारा पण आहे आणि वाईट फळं पण देणारा आहे. प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये आपण जेव्हा कुंडली वाचन पण करतो किंवा न्यूमरॉलॉजी पण करतो, त्यावेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही जे फलादेश आहेत ते आपल्याला ग्रह देतात. उदाहरणार्थ हो. जर समजा आपण पाहिलं, तर समजा आपल्याला असा विचार आपण केला की तृतीय स्थानामध्ये एखादा ग्रह आहे असं समजा. आता तुम्ही मला सांगा, तृतीय स्थानामध्ये एखादा ग्रह आहे का? कुठल्याही नाहीये. नाही नाही कुठल्याही कुंडलीमध्ये असेल तर तो कोण आहे? हा हा ठीक आहे. बरोबर आहे. केतू. हा हा. मग आता केतू हा तृतीय स्थानाचा पहिल्यांदा कारक नाहीये, तो पीडा करणार. अधिकतम बरोबर. त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये, भावंडांच्या ह्याच्यामध्ये जी केतू जो आहे तो भावंडाची वाढ किंवा भावंडांच्या तक्रारी या जास्तीत जास्त निर्माण करणारा ग्रह आहे. म्हणून तिथे ग्रह कुठला असेल आणि त्यानंतर केतूचा दुसरा फलादेश सांगतो तुम्हाला, की त्यानंतर एखाद्या वेळेला त्या त्रासातून मुक्त होण्याकरता त्याची साथ जेव्हा आपण सोडतो तर त्याच्यातून मुक्तता मिळते. केतू हा त्यागातला ग्रह आहे, हम्म. कळलं का? बरोबर मग बरोबर. म्हणून तिथे प्रत्येक ग्रह हा अडचणीत पण आणतो आणि त्या अडचणीतून तो बाहेर पण काढतो. असं आहे. ओके ओके. हे सगळे जे सिम्पटम्स आहेत किंवा त्या ग्रहांचे जे काही फलादेश आहेत ते आपल्याला वाचून किंवा माहिती करून घेणं गरजेचं आहे. बरं. पण सर आता हे बुधाचं जे आहे ना, हे मसल्सची काही प्रॉब्लेम निर्माण करू शकते आता? नाही, मसल्स हा काही त्याच्यात येत नाही, फक्त डोक्याला ताप येतो जास्ती. हा. ओके ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. हॅलो थँक्यू. हॅलो गुरुजी. हा बोला हा नमस्कार सर. मी आरती जोशी बोलते. बोला. तुम्ही मला ते ग्रुपमध्ये ऍड करणार होता, ते लेक्चर्स आहे ते तुम्ही बघितले की त्याच्यावरून तुम्ही अभ्यास करू शकता म्हणून असं. तर नेमकं ते कुठल्या ग्रुप? हा आमच्या याच्यामध्ये तुम्ही आता कुठल्या ग्रुपला आहात मला माहिती नाही मॅडम. हॅलो. तुम्हाला ऍड केलं ना ग्रुपमध्ये? हॅलो. मी ज्योतिष प्रबोधिनी म्हणून जो ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये आहे. ज्योतिष प्रबोधिनी आमचा ग्रुप नाहीये. ऐका मला तुम्ही हा आता तुम्हाला लिंक कुठून मिळाली मॅडम? तेच ज्योतिष प्रबोधिनी म्हणून जो ग्रुप आहे ना तर त्याच्यावरती लिंक येते. लिंक आली होती का? हो हो त्याच्यावरच लिंक ठीक येते, आहे, त्याच्यावरूनच मी जॉईन करते. ठीक आहे, हरकत नाही मॅडम. तुम्हाला जर इत्यादी 230 वर्कशॉप आहेत, हा. कार्यशाळा, हम्म, तर त्या जर पाहायच्या असतील तर तुम्ही हम्म. मला तरी हे पाठवा, तुमचं नाव किंवा हॅलो पाठवा, तर मी तुम्हाला तो कम्प्लीट 230 जे काही युट्यूबला उपलब्ध आहे तर त्यामध्ये तुम्हाला मी पाठवून देईन. मग तुम्ही ते हम्म. आरामशीर बघू शकता. तुमचा नंबर पण नाहीये सर म्हणजे माझ्याकडे. मी त्या लिंकवर जॉईन होते. नाही ठीक आहे, आता जॉईन झाला तुम्ही ग्रुपला आहात तर ग्रुपला तरी हॅलो करा, कारण ग्रुपमध्ये सोय नाहीये तुम्हाला पुढे जायचं. माझा नंबर ठीक आहे. आता मुकेश भाऊंचा नंबर आहे का चालेल. तुमच्याकडे? बरं बरं बरं. सर, नाही नाही मुकेश, हा हा ते ज्योतिष प्रबोधन म्हणून आहे ना, चव्हाण मॅडमने बनवलं, ज्योतिष अध्यात्म प्रबोधन, त्याच्यामध्ये असतील. हा मग हरकत नाही. चव्हाण मॅडमचं असेल तर चव्हाण मॅडमला पाठवा. तिथे ऍडमिन कोण आहे त्याचा नंबर पाठवा. आहोत चालेल आपण चालेल सगळीच चालेल. आहोत. आपण सगळीच सर ऍडमिन आहोत. मग तिथे बघा असेल तुम्हाला मिळेल नंबर, नाही तर मला ठीक आहे. बरं ठीक आहे ठीक विचारा, आहे. काही प्रश्न असेल तर मी विचारा. एक शेवटचं विचारू का? माझं विचारू का सर? हा विचारा ना. हा मग माझा 2-2-4 वेळा. नाही, नाही. 4 वेळा 2 आपण बघितलं तर शनीचा नंबर आहे, हा मग कळलं का? त्याच्यावर 8 अंक येतो. हा हा आणि माझी जन्मतारीख 1 आहे. हा मग 8 आणि 1 किती झाले? 9 झाले, 9. हा. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, आपण हम्म, सांगितलं 8 आणि 1 9, तर हम्म, पहिल्यांदा 8चा विचार करायचा आहे
एकचा पण हम्म. विचार करायचा आहे आणि हम्म. त्याच्यातून जी आपण ऍड केली ते 9 झाले, मग 9चा पण विचार करायचा आहे. आता हा हा 8चा जो काही विचार आहे तो हम्म. कष्टमय आहे आणि 9 सुद्धा कष्टमयच आहे. हम्म. आता त्याच्यामध्ये जे काही यश आहे ते 1 अंकच तुम्हाला देऊ शकेल. बरं. कळलं का? 1 हा अंकाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर तो 8 आणि 9 पेक्षाही प्रभावी आहे. कारण बरं. सूर्याचा अंक जो आहे तो जास्तीत हम्म. जास्त जातकाच्या जीवनावरती प्रभाव करतो. करतो. कळलं का? आता हा याच्यातून तुमची कुंडली मांडते वेळी आता तुम्ही स्वतः एक अंक सांगा, कुठलाही. अ, एक अंक, एक सांगा, 4 सांगा, 5 सांगा, कुठला असेल तो सांगा. 6. पण ठीक आहे, 6 पकडू. मग आता हम्म. आपण बघितलं पहिल्यांदा 8, हम्म. 2-2 केलं ना तुम्ही? हो. पहिल्यांदा 8, मग तुमची हम्म. जन्मतारीख 1, हो. त्याच्यातून 9 निर्माण झाला आणि हो. आता 6 सांगितलं तुम्ही. तर हो. 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 आणि हम्म. 6 21 म्हणजे 3. आता हे हा 3 तुमचा हा भाग्यांक झाला. ओके. हे तुमचा भाग्यांक जो आहे तो गुरुचा आहे. हा आता जर समजा एखादी अडचण आली तर गुरु हम्म. हा तुमचा भाग्यांक असल्यामुळे बघा हम्म. दरवेळेला भविष्य सांगण्याची जी काही कला आहे ना ती हा हा जातकाच्या प्रश्नावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या. तर तुम्ही म्हणाल की बरोबर. मागच्या वेळेला हे सांगितलं यावेळेला ते सांगताय, असं नाही. बरोबर. हा. मग आता तुमचा जो भाग्यांक आलेला आहे तो 3 हम्म. आहे. मग यदा बरोबर. कदाचित पुढे जाऊन जर तुम्हाला कार्य करायचं असेल किंवा हम्म. एखादी अडचण येणार असेल हम्म. किंवा हम्म. आली असेल तर हम्म. त्यावेळेला तुम्हाला गुरु ग्रहाचा जास्तीत जास्त विचार करणं गरजेचं आहे. पण आता जोपर्यंत आपण ह्या सगळे अंक जर विचारात घेतले तर त्या हम्म. ह्याच्यामध्ये शनीच्या अंकाची पहिला निवड केली. तर हम्म. पहिल्यांदा शनीची निवड केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अस्थिर, ज्याला स्थिरता कमी, अशा गोष्टी हा काही झालेल्या आहेत का? बरोबर. स्थिरता कमी. हो. हो झालंय. मग स्थिरता येण्यासाठी म्हणजे त्याला आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणतो, ती हम्म. येण्यासाठी दीर्घकाळ लागला का? हो आणि लागलाय. त्यानंतर एखाद्या याच्यामध्ये आपण बघितलं नंतर त्याच्यातून तुम्ही 1 तारीख सांगितलेली आहे. 1 हो. तारखेचा प्रभाव हा अतिशय चांगला आहे आणि हम्म. 1 तारीख काय आपल्याला संकेत देते तर ज्याला म्हणतो आपण की त्याचा जे विजन आहे ते हम्म. विजन निश्चितच पॉझिटिव्ह असेल आणि हम्म. तुम्हाला 8 आणि 1 जर आपण निवड केली तर त्या हम्म. ठिकाणी 9 हा अंक तयार होतो. तुम्ही हम्म. अंगमेहनत पण घ्यायला तयार आहात आणि विविध तऱ्हेने तुम्हाला पुढे जाण्याची इच्छाशक्ती ही निश्चितच तो 1 अंक आणि 9 अंक हे 2 अंक एकमेकाचे मित्र आहेत. हा कळलं का? तर त्यामुळे बरोबर. तुम्हाला तिथे 1 आणि 9चा निश्चितच चांगल्यापैकी लाभ मिळेल. आणि नंतर हम्म. त्याला जोडून तुम्ही 3 अंकाची निवड केली आहे. तर 3 अंक हम्म. गुरुला, मग सोबत 1, 9 आणि 3 हे सुद्धा हम्म. एकमेकाचे मित्र आलेले आहेत. म्हणून बरं. पुढचं जीवन हे करण्याकरता तुम्हाला गुरुचाच आधार घेणं गरजेचं आहे. म्हणून गुरुग्रह हा तिथे तुमच्या कुंडलीमध्ये म्हणजे अंकशास्त्राच्या ह्याच्यात प्रभावी हम्म. ठरतो. बरं. माझा एक प्रश्न असा होता हा. प्र की मला सरकारी नोकरीचे योग आहेत का? की मी ज्योतिषशास्त्रामध्येच जास्त लक्ष घालू? बघा 8 अंक, आता मला काही तुमचं वय माहिती नाही किंवा तुम्हाला पाहिलेलं नाहीये. तर 8 हां. सरकारी नोकरी मिळण्यासाठी साधारणतः 27 वय, 28, 30 मला काही कल्पना नाही हे किती माझं वयापर्यंत. हां, आता रनिंग 27 आहे. मग त्या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही मेहनत केली तर निश्चितच सरकारी नोकरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण आता सरकारमध्ये उपलब्धता आहे का तुमच्या जे काही हो, आहे, तुमच्याकडे आहे. शिक्षण आहे त्या? माझा मग प्रयत्न हो आहे तर चालू आहे. हं. मग चालू आहे तर मग तुम्ही करा. बरं. कळलं? आता याच्यामध्ये बघा, आणि परत सांगतो, ज्योतिषशास्त्र कसं राहील माझ्यासाठी? हां. ज्योतिषशास्त्र पण चांगलं चालेल ना. हं, हं, हं. ज्योतिषशास्त्र करायला काय हरकत आहे? आता ज्योतिष व्यवसायापेक्षा मग नोकरी जर सरकारी मिळाली तर आणखी सोन्याहून पिवळं आहे. हां, तेच माझे म्हणजे प्रयत्न त्याच्यासाठीच चालू आहेत. पण एक थोडंसं इम्बॅलन्स झालं म्हणून म्हटलं विचारावं. नेमकं खूप दिवसापासून तुम्ही मला देवासारखे भेटलात. म्हणलं नाही, नाही. विचारावं. हे काय नाही, मी आपला साधा माणूस आहे. देव बी नाही, काही नाही नाही. सर. नाही, तुमच्या सांगण्यावरून मला 100% विश्वास पटला म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. नाही, हरकत नाही. तर हं, देव वगैरे काही नाही. मी एक सामान्य माणूस आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा हं, विचार करणं गरजेचं आहे. बरं, हं, आता भाग असा आहे की जे
कन्सल्टंट आहेत, तुम्ही पण कन्सल्टंट आहात, पण तुमच्याकडे जातक आल्यानंतर हे जे आता तुम्ही ज्या 4 संख्या सांगितलेल्या आहेत, त्या 4 संख्या ह्या कायमस्वरूपी आपल्याला वापर करायचा आहे. बरोबर. 4 संख्येचा वापर जो आहे तो कायमस्वरूपी. मग तुम्हाला त्या ठिकाणी आपण बघितलं तर 8 आहे, 1 आहे, 9 आहे आणि 3 आहे. 3 आहे. तर हे शेवटचे जे अंक आहेत, शेवटच्या ज्या संख्या आहेत, तर त्या एकमेकाच्या मित्र आणि त्यांचा शत्रू 8 आहे. बरं. कळलं का? म्हणजे हो. पारंपरिक ज्योतिषामध्ये जसे आपण मित्र आणि शत्रू समजतो, तसंच न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा सगळ्यांनी लक्षात घ्या की पारंपरिक मध्ये आणि ह्या न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा शत्रू मित्रांचा जो भाग आहे त्याचा पण विचार करणं गरजेचं आहे. मग इथे तुम्हाला 3 मित्र लाभलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रथम रवी आहे, दुसरा मंगळ आहे. मंगळ म्हणजे कष्टकरी आहे आणि आव्हानात्मक म्हणजे आव्हानं स्वीकारावी लागतील, परीक्षा द्याव्या लागतील, कॉम्पिटिशन जे काही एक्झाम आहेत त्या कराव्या लागतील आणि त्याच्यानंतर गुरुचा जो भाग आहे तो तुम्हाला निश्चितच चांगल्यापैकी यश मिळवून देईल. अशी तुमची जे काही प्रश्न विचारलेत त्याच्यावर मी भविष्य माझ्या सांगितलं कुंडलीमध्ये लग्न स्थानामध्ये रवी आणि मंगळ आहे. आहे ना. चांगली हो. गोष्ट आहे. कर्तबगार आहात तुम्ही. थँक्यू ठीक आहे, व्हेरी गुड. सर. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. युट्यूबला आमचे प्रोग्राम आहे. तुम्ही एक काम करा, अभिषेक ऍस्ट्रॉलॉजिकल अकॅडमी 2 असं टाका. तुम्हाला 230 व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सिरीज वाईज जा. तुम्हाला टेरो शिकायचं आहे, वास्तू शिकायचं आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. ओके. ठीक आहे, बर. ओके. आता चालेल सर. धन्यवाद. आता काय हो, माहितीये का थँक्यू. की आता तुमचे प्रश्न नाही, आता तुम्हाला आणखी काय हवं आणि सिस्टम शिकायची आहे. दरवेळेला फक्त तुमचेच प्रश्न नाही, सिस्टम इम्पॉर्टंट आहे. तर सिस्टम मध्ये काय शिकायचं आहे? पद्धती. सिस्टम म्हणजे पद्धती. बोला. सर मी एक विचारू? कोणाचा सर आवाज आहे? हा, एक मिनिट मॅडम. कोण आहे, बोलतोय कोण मध्ये? स्मिता हा, बोला मॅडमचा माईक ओपन चालू आहे. हा केला सर. हा, येस, बोला सर मॅडम. आपण ग्रह सांगता की आता गुरु तुम्हाला मदत करेल किंवा शनी शत्रू राहील, तर हे मग त्या वयाची व्यक्ती राहील असं सांगू शकतो का आपण की गुरु नाही, म्हणजे त्या ज्येष्ठ वयाची व्यक्ती नाही. राहील? कसं आहे की आपण जेव्हा कुंडली शास्त्र करतो तसं न्यूमरोलॉजी मध्ये सुद्धा शत्रू हा. आणि मित्र या दोघांचा विचार केलेला आहे. आता हो. ह्या दोघांचा विचार केल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, तर एखाद्या अंकाची जेव्हा तुम्ही निवड करता म्हणजे सिलेक्ट करता, तर आता हा. तो काय अंक मी ठरवलेला नाहीये, तुमच्याकडून विचार घेतलेला आहे ना. बरोबर आहे. आता तुमच्याकडून विचार घेतला तर तुम्ही सांगितलं की हा, तर त्या ठिकाणी आपल्याला असा अंदाज लावला पाहिजे की जातकाने हा अंक सांगितलाय त्याच्यानंतर तो अंक निर्माण झालेला आहे. तर हं. त्यावेळेला तो शत्रू अंक आहे का? जसं आता जोशी मॅडमने विचारलं, तर जोशी मॅडमने पहिलाच शनीचा अंक सांगितला. तर शनीचा अंकाचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर तो कष्टाचा भाग दाखवतो, विलंब दाखवतो, अपयश दाखवतो. बरोबर आहे. त्यानंतर त्यांनी जे अंक सांगितले ते 1 आहे, 9 आणि 3 आहेत. तर त्याच्यानंतरचे जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स अतिशय चांगल्या आहेत. अच्छा. नाही जसं सर बुध आला तर तुमच्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीकडून नाही त्रास नाही होईल नाही, असं 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 नाही विचार नसतं ना काही? नाही 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 नाही, असं हा काही. हा बस बस. मला ऍक्च्युली काय तेच माहितीये का, नाही तसं तसं नाही, तसं नाहीये. हा. तसं ओके नाही. सर. त्यांनी आता जी सिक्वेन्स आली होती म्हणजे जे आलं होतं हो. तर ते मी सांगितलं की त्यांनी विचारलेला प्रश्न की त्यांच्यामध्ये प्लस काय आलं आणि मायनस काय आलं. तर मायनस आला शनी, तो त्यांनी त्या ह्याच्यामध्ये अथक प्रयत्न केले, अभ्यास केला, हा त्यांचा कष्टाचा भाग होता. त्यानंतर 1 आलं, तर 1 अंक हा जो आहे तो प्रशासनाचा, अधिकाराचा, अधिकारी बनण्याचा आणि त्या ठिकाणी नेतृत्व करणं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मॉनिटर होणं, तर त्या ठिकाणी नेतृत्व करणं आहे. त्यानंतर आलेला अंक हा 9 आहे, म्हणजे चॅलेंजचा आहे. 9 अंक हा चॅलेंज आहे. म्हणजे कुठलंही बरोबर. आव्हान स्वीकारायला त्या तयार आहेत. हे जोशी मॅडम, बरोबर आहे. बरोबर आहे. हे कुठल्याही तऱ्हेचं जे हे आहे
अधिक आता त्यांनी सांगितलं की त्यांच्या रवी आणि मंगळ हे दोन्ही लग्नी आहेत. तर याचा अर्थ तो हो, राजयोग आहे मकरेचं चांगला. लग्न आहे. मकर लग्न हं? आहे आणि हा, मग मकर आता त्या राशीचं लग्न आहे. ठिकाणी येस, हं. मग तिथे मंगळ हा उच्चीचा झाला आणि स्थानबली रवी पण आहे, मंगळ पण आहे. हो हो. म्हणजे तुमचं जे धाडस आहे, थोडक्यामध्ये धाडस, हम्म. कळलं का? मग मंगळ काय करतो, तर धाडस देतो माणसाला. हा. आणि रवी हा जो आहे तो त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याचं कॅरेक्टर आहे, त्याची जी हम्म. समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, हे हा, देतो. बरोबर आहे. हे कळलं एकदम ना? 100% खरं सांगितलं सर. एकदम. नाही आता काय 100% वगैरे म्हणू नका. नाही नाही, खरंच म्हणजे जे तुम्ही बोलतायत ना ते खरंच म्हणजे खोटं नाही, असं नाही. पण जे आहे तुम्ही जे सांगतायत ते सगळ्या गोष्टी, कारण मी राज्यस्तरावरती 2दा वक्तृत्वासाठी जाऊन आलेली आहे. गुड, गीता या विषयावरती पण मी राज्यस्तरापर्यंत छान जाऊन आलेली आहे. छान छान, तर व्हेरी त्याच्यामुळे गुड. म्हणून आज खरं गीताजी, जे आहे ते खरं बोलली की नाही, तुम्ही जे सांगितलं ते 100% खरं आहे असं. नाही मी मी सांगत नाही, मी सिस्टम शिकवतोय. परत नाही, सांगतो मॅडम, बरोबर आहे. मी काही हां, सर. भविष्यवेत्ता वगैरे नाहीये. नाही, मी नाही सर फक्त तसं नाही. जे, नाही नाही हरकत नाही, मी तुम्हाला पद्धती सांगतो. तर हे हो, हो. याच्यामध्ये न पद्धती, आपण आता तुम्ही लहान आहात भरपूर, यू आर लाईक माय हो, चाइल्ड. तर त्या हो. येस. ह्याच्यामध्ये त्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन एखाद्या मुलीने एवढ्या चांगल्या प्रगती केलेली आहे, तर तो एक अतिशय चांगला आनंद आहे आणि गुड हो. अभिप्राय आहे. कळलं का? थँक यू. हो. एक चांगल्यापैकी मान्यवर आहात तुम्ही. हं, हं. तर मग तुम्हाला प्लस पॉईंट काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय की 1, बरोबर. 9 आणि 3 हे हं. तुमचे अधिक गुण आहेत, म्हणजे ते चांगले पॉझिटिव्ह प्लॅनेट आहेत. दुसरी हो गोष्ट सर. की जन्माला येतानाच तुम्ही 2 ग्रह अतिशय चांगल्यापैकी घेऊन आलेले आहात. मकर लग्न हे वाईट असतं असं नाही. हं, हं. लोकांनी त्याचा बाऊ केलेला आहे. मकर नाही. लग्न हे प्रभावी लग्न आहे. मी हां. तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगतो आणि ते बरं. तुमच्या समोर आहे की हं. आज जर समजा रथयात्रा निघाली नसती, हं. तर रामलल्लाचं मंदिर बांधलं गेलं नसतं. नसतं. बरोबर. हा पण आरंभ जो आहे, हा हं. एका मकर लग्नाच्या व्यक्तीनेच केलेला आहे. बरोबर. त्यांच्या अंतर्मनातून ती भावना तयार झाली आणि त्यांनी हं. असा विचार मांडला आणि नंतर त्यांनी ती यात्रा सुरू केली आणि आज आपल्याला जे दिसणार आहे, तर ते त्यांचं फलित आहे. बरोबर. अभिजित जरा अभिजित कोण अभिजित आहे कोण अभिजित, आहेत? कोण आहे? हा आपल्या ओळखीचा मनुष्य नाहीये. काढा हा, नवीन नवीन वाटतोय सर कोणतरी. काढून टाका, काढून टाका. डिस्टर्ब करणाऱ्या माहिती माणसाला घेत सर ठेवायचं मग नाही. तुम्ही मला काही रेमेडी सांगू शकता का याच्यावरती आता सध्या याच्यासाठी, म्हणजे मी काय करावं असं? बघा आता गुरुचा जप करणं फायदेशीर आहे. काढला का, रिमूव्ह केला? बरं. काढला सर. गुरु, बरं झालं. हं. हे सस्पेन्स लोक आहेत. बरं ठीक आहे. येस मॅडम, असं आहे की गुरुचा जर हं. तुम्ही जप केला, गुरु असा प्लॅनेट आहे की हां. अनेक गोष्टीतून आपल्या संकटाचं निवारण करतो. बरोबर. कळलं का? आणि त्या ह्याच्यामध्ये हो, हो. मकर लग्न आपण जर विचार केला, तर मकर हं. लग्नाला हा गुरु जो आहे तो कुठल्या ह्याच्यामध्ये येतो, तर एक तर तो 12व्या स्थानामध्ये आहे आणि एक हां. तृतीय स्थानामध्ये आहे. बरोबर आहे ना? बरोबर. हं? हो सर, बरोबर आहे. 12व्या स्थानात आणि तृतीय स्थानात. आता ही हं. तिन्ही स्थानं जी आहेत, ती गुरुसाठी योग्य आहेत का? नंबर 1 म्हणजे त्या राशी अशा. तर मकर लग्नाला ज्याला त्याचे मित्र जे आहेत, तर पहिला शनी आहे, त्याचा स्वतःचा मालक आहे. हं. कळलं का? त्रिकोणामध्ये शुक्र आहे आणि हो. एका त्रिकोणामध्ये बुध आहे. कळलं का? हं. हं, हं. असं आहे. तर तुम्हाला गुरुचा जप करणं गरजेचं आहे. जी बरं. गोष्ट आपल्याकडे नाही, त्याची हं. मागणी आणि त्याची पूर्तता व्हावी, हा भाग आहे. बरोबर. बरोबर. कळलं? तुम्हाला एक योगायोग सांगते सर, की मला दत्तगुरूंचं खूप हे आहे आणि मला त्यांचा म्हणजे हे पण झालेलं आहे. तर मी तेच खूप म्हणजे मला दत्तगुरूंचं करण्याचीच खूप आवड आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता दत्त जयंती पण येईल ना. बोला. हो, 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 हो. तेच माझं चाललंय पारायण. आता पौर्णिमा आहे ना दत्त जयंतीची. हो, हो, हो. आहे 25 तारखेला. हे असेच योग आहेत. हो. परमेश्वराची कृपा आहे. हं, हं. ठीक आहे, हरकत नाही. बरं, हो सर. आणखी आता पद्धतीमध्ये धन्यवाद वैयक्तिक सर. बिलकुल नाही. नाव नाही. तुम्हाला पद्धती शिकली पाहिजे. बोला. आहे का काही प्रश्न? ज्यांना काही समजलं नाही,
अगदी चांगल्यापैकी विचारा. कदाचित मला असं वाटतं थोडंसं फास्ट झालेलं आहे का? नाही सर, फास्ट वगैरे नाही झालं, व्यवस्थित समजलाय. तर तरी आता काही लोकांना अडचण असेल. समजलं सर, छान समजलं. व्हेरी गुड, धन्यवाद. बरं, आता ह्याच्यामध्ये ह्या संख्या आपण बऱ्याच लोकांच्या पाहिल्या. मला वाटतं 4 लोकांचं आपण भविष्य कथन केलेलं आहे. आता त्यामध्ये एक तर एखादी संख्या आपल्याकडे आपण निवडलेली आहे. आता 4 संख्या आहे, त्याच्यामध्ये एखादी गोष्ट रिपीट पण होऊ शकते आणि त्याच्यामध्ये मिसिंग नंबर ज्याला आपण म्हणतो, कुठल्या संख्या आपल्याला कमवता आल्या नाहीत. तर सर्वजण काही 9च्या 9 संख्या घेऊन तिथे काही जन्माला येत नाही. तर त्याप्रमाणे या पद्धतीमध्ये आपण 4 संख्यांचा विचार केला. 4 अंक जे आहेत, तर 4 अंक त्याच्यातून निवड केली आणि त्या निवडीमध्ये तुम्हाला प्रभाव कोणाचा वाटला, शत्रू आणि मित्र कोण आहेत, ज्याप्रमाणे आपल्या ग्रहांचं शत्रू आणि मित्र आहेत. जसं आपण बघितलं तर जोशी मॅडमच्या ह्याच्यामध्ये गुरु ग्रह आणि शनी ग्रह हा यांचं रिलेशन सम आहे, ते एकमेकाच्या विरोधात नाहीत. पण अति घट्ट मित्र जे आहेत ते मंगळ आणि रवी आणि गुरु आणि चंद्र हे अतिमित्र आहेत एकमेकाचे. आणि शनी जो आहे त्याच्या विरोधात गुरु कधी जात नाही आणि शनी पण गुरुच्या विरोधात जात नाही, म्हणजे न्यूट्रल आहे, सम आहे. कळलं का? ओके ओके हा, ओके हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता राहिला भाग की यदा कदाचित ज्या मिसिंग जे नंबर्स आहेत, आता ते मिसिंग नंबर मध्ये काय, जर आपण जोशी मॅडमच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर त्यांनी सांगितलं की बाबा 8, 1, 9 आणि 3. मग ह्याच्यातले 4ही डिफरंट नंबर आहेत. मग मिसिंग नंबर किती आले? 5. मग त्याच्यामध्ये 3 नाहीये, आहे का? 3 आहे, बरोबर आहे. 2 नाहीये ना? बरोबर 2 नाही. हा, 2 नाहीये. नाहीये. त्याच्यानंतर 4 नाहीये, 5 नाहीये, नाही. 6 नाहीये, हम्म 7 नाहीये. बघा बरोबर. किती संख्या झाल्या. 2 4 5 2 अंक नाहीये ना टोटल. हा मॅडम 2 5 4 अंक 5 मिसिंग आहेत 6 ना? आणि 7 5 अंक नाहीये. 5 अंक नाही आहेत. हो मग आता जर एखाद्या जातकाने आपल्याला प्रश्न विचारला तर 5 अंक. त्यावेळेला ह्या मिसिंग जे काही नंबर्स आहेत, तर त्या मिसिंग नंबरचा प्रभाव त्या व्यक्तीवरती राहत नाही, कमी होतो. आता येणारी सुखदुःख जी आहेत, तर ही सुखदुःख जेव्हा येतात त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाचे जे निवड केलेले नंबर्स आहेत, ते नंबर्स सुद्धा आपल्याला त्याच ठिकाणीच काम करून देतात. असं तर जीवनभर सगळेच अंक जे आहेत ते आपल्या सोबत असतात. आता त्याच्यामध्ये आपण एक इन्स्ट्रुमेंटल न्यूमरोलॉजी म्हणून एक विषय घेतला होता, तर त्याची रेकॉर्डिंग मॅडम तिथे उपलब्ध आहे. जर ती ओके सुद्धा तुम्ही पाहिली तर तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी त्यातून अनुभव येण्यासारखं ते लेक्चर्स आहे. नक्की सर आपण मुकेश नक्की भाऊ बघू. टाकलेलं आहे ना इन्स्ट्रुमेंटल न्यूमरोलॉजी? सर टाकलेले आहे. बर, आणखी काही प्रश्न? बोला, अगदी निर्धास्तपणे विचारा. परत दुसरा विषय आपण दुसऱ्या वेळेला हे करू. काही कोणाला कळलं नसेल, काही मिस्टेक असेल किंवा तुमचा काही स्वतःचा काही प्रश्न असेल तर विचारा. चव्हाण मॅडम, तुम्ही काय म्हणताय? सर छान चाललंय. ते आणखी काही क्युरियोसिटी? छान छान आहे. विद्या कुलकर्णी? सर कुलकर्णी त्याच्यामध्ये मॅडम, मी एक गोष्ट सांगू का? तर असं बोला की मीच जास्त विचारते असं नको व्हायला. बोला. मला ना कुठलीही गोष्ट जर होणार असेल ना, एखादी अघटित घटना जर होणार असेल, तर मला आधीच त्याचा संकेत होतो काही ना काही स्वरूपामध्ये. बघा आता काय इंट्युशन्स जी पॉवर आहे तर त्याला हं. इंट्युशन्स म्हणतो आपण. तर त्यावेळेला तिथे
ओके. राहू हा ग्रह जो आहे तो तुमच्या मूळ कुंडलीमध्ये कुठल्या पोझिशन मध्ये असेल तर त्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट किंवा नेपच्यून हं, नेपच्यून हा सुद्धा हं. इंट्युशनचा प्लॅनेट आहे. तर त्या बदली हां. आपण इथे तिथे केतू वापरलेला आहे. हं. कळलं का? बरोबर. तर त्या ठिकाणी राहू केतूची पोझिशन काय आहे हे सांगा. 1 मिनिट हां सर सांगते. राहू हा जो आहे ना, माझ्या 8व्या स्थानामध्ये आहे. मग आता तो 8वं स्थान हे ऑकल्ट सायन्सचं स्थान आहे. हं, आणि हं. त्या ठिकाणी जर आपण बघितले तर तिथे सिंहराज येते. कळलं का? हां, हां, हां. बरोबर आहे ना? सॉरी 9व्या स्थानामध्ये सर, सॉरी 9व्या 9वं स्थानामध्ये. स्थान हे भाग्यस्थान आहे. मग तो कन्या राशी आहे तिथे. हो, कन्या राशीत आहे. बरोबर. मग कन्या राशी आहे. मग तो राहूचं मी सांगितलं होतं मगाशी तुम्हाला की हं, कन्या हं, आणि हं. मिथुन राशीचा संबंध हं. एका व्यक्तीला सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं होतं. नाही तर मला नाही. हां. ते इंट्युशन जे आहे तर ते राहूमुळे होतं. हं. कसं आहे? बरोबर. मग आता त्यावेळेला आपण जर बघितलं इथे तर राहूचं भ्रमण जे आहे ते 18 वर्षाचं असतं. हं, हं. तुमचं अजून पूर्ण 2 भ्रमणं झालेली नाहीये. 1 1/2 आहे. येस. कळलं का? ठीक. बरं. आणखी कोणाचे काही बरं. प्रश्न? विषय समजला नसेल तर अवश्य विचारा. जन्मतारीख आपण ऍड केलेली आहे. तुमचा नंबर ऍड केलेला आहे. तुमचं सिलेक्शन नंबर ऍड केलेला आहे. तुम्ही जो नंबर सांगितला त्याच्यावरून पूर्णपणे वर्णन केलेलं आहे. मग आता ही सगळी वर्णनं जी आहेत ती सगळी ग्रहांचीच आहेत. आणि त्यानंतर तुमचा भाग्यांक काय आहे त्याची पण आपण निवड करून सांगितले की भाग्यांक कुठला येतो त्या नंबरवरतीच अवलंबून राहावं लागतं. मग तो राहूचा आला, केतूचा आला, हर्षलचा आला, नेपच्यूनचा आला तरी सुद्धा कधी कधी आपला जो भाग्यांक आहे तो आपल्याला उपयोगी पडतो. भाग्यांक म्हणजे भाग्यकर्ता ग्रह. भाग्यकर्ता. बोला. काय कन्फ्युज आहात का तुम्ही सगळेजण? नाही सर, समजतंय सगळं. छान छान चाललंय. चांगलं तरी समजतंय. सुद्धा काही वेळ काही बोलतच नाहीत म्हणून. चांगलं समजतंय सर. आता किती लोकांचे ग्रहाचे जे काही हे आहे ते पाठांतर आहे का? ग्रहांचं वर्णन. जसा 2 अंक जो आहे तो चंद्राचा आहे तर चंद्राच्या बद्दलची माहिती. एखादा 5 अंक जो आहे तो बुधाचा आहे तर 5 अंक बुधाच्या बाबतीतली माहिती ही असणं गरजेचं आहे. तर किती लोकांना बाबा एखादा अंक 8 आला तर 8 म्हणजे फक्त शनी नाही. शनी सुद्धा चांगला ग्रह आहे. पण त्याचे जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सर म्हणजे असं विचारताय का तुम्ही की जसं शनी पहिल्या भावामध्ये आहे, दुसऱ्या भावामध्ये आहे, अशा पद्धतीने सगळं नाही नाही करायचं आलेला सांगायचं? जो भाग आहे ना मॅडम कसा आहे की हं. आता आपण जर विचार गेल्या वेळेला बघा आपण एक डायसची एक न्यूमरॉलॉजी बनवली होती. डायस. हो, हो. तर त्या डायसच्या वेळेला सुद्धा आपण संदर्भ घेतले होते ना. हो, हो. आता इथे मुळामध्ये आपण 4 नंबर्स घेतले. हो. कळलं का? बरोबर आहे 4 सर. अंक घेतलेत ना आपण. हो, आता ते हो. 4 अंक जर घेतलेले आहेत तर त्या 4 अंकाशी निगडीतच एखादा प्रतिसाद द्यायचा असेल तर त्याला तुम्हाला 4 अंकाची योजना करावी लागेल. आणि त्याचे अच्छा. जे काही गुण आहेत. आता 9 अंक तर सगळ्यांना पण आपण इथे ह्या सिस्टम मध्ये फक्त 4 अंकच घेतो. आता जन्मतारीख मध्ये आपण जर पाहिलं तर बाबा एखाद्या जन्मतारखेमध्ये मग मूल्यांक येतो, तो मुलांक करतात लोक. मुलांक नाही तो ऍक्च्युली मूल्यांक आहे. ग्रँड अच्छा. टोटल. आणि एक हां, हां. भाग्यांक. तर त्याच्यामध्ये हं, फार तफावत आहे. मग काही काही लोक म्हणतात कंडक्टर कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे, एवढ्या खालच्या थळावरती आणून ठेवलेलं आहे न्यूमरॉलॉजी. ड्रायव्हर हं, आणि हं. कंडक्टर मध्ये. कळलं का? हं, तर ते हं, तसं हं. नाही. अच्छा. पण ग्रहांचे जे काही हे आता हे 4 अंक जे आहेत हे त्यांनी विचारले त्याचे जे गुणधर्म आहेत
आता जसं आता जोशी मॅडमचं बघितलं आपण, तर 4 ठिकाणी 4 हे जो आहे तो भाग पडला. जोशी मॅडम, शनी कुठेशी आहे तुमचा? कोणत्या राशीला आहे? शनी माझा द्वितीय स्थानामध्ये आहे. म्हणजे तो तिथे त्या ठिकाणी 11वी राशी कुंभ राशी आहे तिथे. कुंभ राशीला आहे. हम्म. कुंभ राशीमध्ये आहे. ओके. हम्म. म्हणजे 94च्या जवळपासचा जन्म आहे तुमचा. हा 96. 96चा. मग हा शनी ट्रान्झिट मध्ये तो पुढे गेलेला आहे, म्हणजे तो हा शनी. जाणार आहे पुढे, कळलं हम्म. का? बरं. मग तो मीन राशीमध्ये जायच्या तयारीत आहे. ओके. तो जास्ती अंशाचा असेल. हम्म. ठीक आहे. बरं, आणखी बोला. काही प्रश्न आहेत का? हॅलो. समजलंय सर चांगलं. सर एक प्रश्न याच्यामध्ये असा आहे हा बोला. की ह्या पद्धतीमध्ये आपण आता ते अंकांवरनं पुढचे सगळे आपण आडाखे बांधतोय, पण हे काय तर नॉर्मल वैदिक पद्धती लग्न कुंडली अवेलेबल असेल किंवा नसेल तर त्याच्या फलादेशामध्ये फरक पडतो का? म्हणजे कोणी सांगितलं की माझ्याकडे ही कुंडली अवेलेबल असतात, किंवा कोणी म्हटलं की हा माझी कुंडली अशी आहे आणि मला आता ह्या नंबर प्रमाणे हे हवंय, तर ह्या दोन ह्याच्यामध्ये काही फरक पडतो का? हा फरक म्हणजे असा आहे, आता जसं की आता मगाशी आता जोशी मॅडमने विचारलं, तर जोशी मॅडमचा मंगळ आणि रवी हे 2 ग्रह तिथे आपल्याला सापडले. मग त्यांनी स्वतःच सांगितलं की माझं मकर लग्न आणि लग्नामध्ये रवी आणि मंगळ 2 ग्रह एकत्र आलेले आहेत. कळलं का? बरोबर. हा, मग आता त्या ठिकाणी ते तिथे आपलं जुळतं. पण आता आपण जर असा विचार केला की एखाद्या वेळेला तुम्हाला कुठली सिस्टम वापरायची आहे, आता जेव्हा तुम्ही सिस्टम पद्धतीला फार महत्व द्यायचं आहे की जातक आपल्याकडे आलेले आहे, आता हे शिकवण्याचं काम म्हणजे उद्देश काय आहे की आपल्याला सगळ्या तऱ्हेच्या ज्या काही ज्योतिषशास्त्रामध्ये असलेली ज्या पद्धती आहेत त्या आपल्याला शिकणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही पद्धती लावून त्याच्यावरती निर्णय घेऊ शकता. जसं आम्ही अष्टक वर्ग शिकवलं, अष्टक वर्ग सुद्धा ही एक पद्धती आहे. बरोबर. कळलं का? मग अष्टक वर्गातून बरोबर. पण रिझल्ट मिळतात. मग अष्टक वर्गाला त्याला जी काही सपोर्टिंग जी कुंडली ही आपल्याला लग्न कुंडली वापरावीच लागेल. अष्टक वर्गाला नवमाशाची गरज नाही. पण अष्टक वर्ग हे निर्माण झालं मूळ कुंडली आणि जे 7 ग्रह आणि 1 लग्न म्हणून अष्टक वर्ग आलेला आहे. तर त्याकरता तुम्ही तिथे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की मुख्य कुंडली आणि अष्टक वर्ग ह्या दोघांचाही विचार करून नंतर तुम्हाला फलादेश देण्याची पद्धती उपलब्ध आहे. ओके, थँक्यू सर. आणखी काय? आता पुढच्या वेळेला बघा, पुढचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये मी अक्षरचा जो भाग आहे, जे आपल्याला लेटर्स आहेत त्या लेटर्स वरून नावाचं हे कसं करावं, त्याच्यानंतर ह्याच याच्यामध्ये आपल्याला अंक घेऊन त्याचं पिरॅमिड कसं बनवायचं, ते पिरॅमिड म्हणजे तुमच्या प्रश्नावरती जे काही अक्षर असतील त्याच्यावरती आपल्याला लेटर्स वरती पिरॅमिड बनवायचं आहे. जसं उदाहरणार्थ, मी परीक्षेत पास होईन का? बरोबर आहे? मी परीक्षेत पास होईन का? मग आता इथे 5 आलं, मग त्यातून ते जोडायचं आणि नंतर खाली किती अंक राहील त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. अल्फाबेटचा सुद्धा विचार करायचा आहे. पद्धती आहेत भरपूर. A to Z मध्ये आपल्याला नंबर्स काढून त्याच्यावरती नंबरचं सिलेक्शन करायचं आहे. जसं की आपला कीबोर्ड असतो त्या कीबोर्ड प्रमाणेच आपल्याला हे लेटर्स वापरायचे आहेत आणि त्याच्यावरती फलादेश कसा द्यावा, त्याचं पिरॅमिड कसं बनवावं याचा विचार केला जाईल. पण त्यावेळेला प्रत्येकाने वही पेन घेऊन बसावं पुढच्या वेळेला. कळलं? हो आणखी सर, काय? चालेल. नक्की. हो सर. हा. बरं, तुम्हाला काही बोलायचं आहे तर मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे ना? आहे सर. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं आहे? तुमचे प्रश्न असतील ते पुढच्या वेळेला आपण घेऊ. पण पुढच्या वेळेला एक वेगळी पद्धती शिकवणार आहे एवढं नक्की. अल्फाबेटिकली.
आणि त्याच्यामध्ये चालेल हे सर. पण जर काही कमी पडलं असेल तर हे पण शिकवू नये असं नाही. आता चालेल काय सर. गंमत आहे की आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न घेतो, विद्यार्थ्यांच्या तारखा घेतो, असं लोक काय कोणाची कुंडली वगैरे काही घेत नाही, कळलं का? पण हे न्यूमरोलॉजी मध्ये हे आवश्यक आहे की तुम्हाला पद्धती कळावी. बरं, कोणाला काही 2 शब्द बोलायचे असतील तर बोला, नाही बोलायचे असेल तर नाही, काय हरकत नाही. सर नेहमीप्रमाणे अप्रतिम झाला क्लास आजचा. धन्यवाद. खरंच सर खूपच छान. म्हणजे न्यूमरॉलॉजीनी कसं भविष्य वर्तन करावं, सांगावं हे सर खूप छान सांगितलं तुम्ही. थँक सर. थँक सो मच. धन्यवाद. मी आजच तुम्हाला विचारणार होते की अक्षर ज्योतिषचा पुढचा वर्ग कधी घेणार म्हणून, ते आता तुम्ही सांगितलं सर. खूप इंटरेस्टिंग आहे ते सर. आणि आजचा क्लास हा, तर नेहमीप्रमाणे सर उत्तम झाला. खूप छान सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे प्रश्न विचारताना किंवा आपल्याला तुम्हाला जातकाचे प्रश्न सोडवायचे आहेत, त्या जातकाला कुठला प्रश्न आला असेल त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण प्रश्न त्याचे असतात, त्याला उत्तर आपल्याला द्यायचं आहे, सोयीस्कर आहे. कुठल्या महिन्यामध्ये होईल, आता तो आपण एक थोडासा भाग आहे, कुठल्या महिन्यामध्ये होईल. आता जसं की कोणी किती प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी तुम्हाला आलेले जे काही अंक आहेत त्याच्यावरून तुम्हाला महिना ठरवता आला पाहिजे. जसं आता देशमुख मॅडमांनी पहिल्यांदा 4 अंक विचारला होता, तर 4 अंकाचा एप्रिल येतो, कळलं का? 8 अंक असेल तर त्या ठिकाणी ऑगस्ट महिना येतो, 9 असेल तर सप्टेंबर महिना येतो. आता जसं जोशी मॅडमने विचारलं 8 अंक आला होता, मग तेव्हा ऑगस्ट महिना आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्या ठिकाणी 1 अंक आला, मग जानेवारी महिना आला. त्याच्यानंतर 9 आला तर सप्टेंबर आला, त्याचे ग्रँड टोटल केल्यानंतर तो 3 आला, तो मार्च महिना आला. म्हणजे या 4 महिन्यामध्ये आपल्याला विश्लेषण करायचं असतं. आता त्या 4 महिन्यामध्ये जे 4 महिने आहेत त्याचं विश्लेषण काय, तर जातकाचं एखादं काम अमुक एका महिन्यामध्ये होऊ शकेल असं आपल्याला सांगायचं असतं. आता आपण तसं बघितलं तर ऑगस्ट महिना आहे, जानेवारी महिना आहे, सप्टेंबर महिना आहे आणि मार्च महिना. आता त्या ह्याच्यामध्ये जोशी मॅडम तुमचं जे काही कार्यपद्धती आहे त्याच्यावरती तुम्हाला यश हे जे आहे हे ह्याच्यातून मिळालेलं आहे का या महिन्यामध्ये? बघा आता सध्या अजून हे पुढे आता आहे, सध्या मी काय याची तयारी करते एका हा, परीक्षेची. तर आता पुढे ती एक्झाम आहे माझी. ओके. त्यामुळे तुम्हाला म्हणजे हे 4 महिने जे आहेत म्हणजे नॉट ओनली द एक्झाम, तुमचं फ्युचर मध्ये सुद्धा जेव्हा काही आवश्यकता असेल कुठल्या गोष्टीची तर त्यावेळेला ह्या 4 महिन्याचा अंमल तुमच्या वैयक्तिक जीवनावरती असेल, ओके ओके ओके. कळलं का? तर ह्या 4 महिन्याशी संपर्क येईल. मग आता उद्या समजा आणखी इत्यादी गोष्टी जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी असतात, तर त्यातल्या हो. त्यात कुठल्या महिन्यामध्ये आपल्याला साध्य होतील त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो, कळलं? तर एनिवे बरोबर. तुम्हाला त्या हे मिळेल, तुम्हाला मी पाठवतो त्या लिंकला, मग तुम्हाला मिळेल. चालेल चालेल सर. धन्यवाद. हो धन्यवाद सर. खूपच छान क्लास आता आणि खूपच समजलं. थँक्यू. बरं, असं आहे, तुम्ही आता लहान आहात, तुमच्यासारख्या व्यक्तीने आता ज्योतिष शिकणं म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे की पुढे जाऊन तुम्ही फार प्रगती करू शकाल. हे जे काही शास्त्र आहे हे परंपरेच्या अनुसरून चालणारं आहे, तर अवश्य या, चांगलं बरोबर. शिका. काय समजलंय? हरकत ओके. नाही, धन्यवाद सर. पण बेसिक पाया मजबूत करा. हो हो सर नक्की. बर, आता कुबल मॅडम तुम्हाला काही अभिप्राय द्यायचा, हे शेवट करायचं आहे, बोला. हो, झालं का सगळ्यांचं समार बोलून? झालं. बोल नाही, बोल बोलायचं असेल तर बोला. अभिप्राय द्यायचा आहे कोणाला? हा विचारा सर, ना. अन्यथा खूप मग छान झालं लेक्चर. धन्यवाद. सर सर खूप किर्लोस्कर छान झालं बोलतोय. लेक्चर. खूप छान झाला हा. थँक्यू. सर किर्लोस्कर बोलतोय. बोला बोला किर्लोस, बोला. हा खूप छान झालं लेक्चर. जरा उशिरा जॉईन झालो असं लोक. इट्स ओके, मी बघितलं तुम्हाला येताना, पाहिलं. असे येत राहा. नक्की नक्की सर. थँक्यू. बरं, कुबल मॅडम बोला. सर खूप छान झालं लेक्चर. थँक्यू. हा बोला. सर नमस्कार. मॅडम नमस्ते. नमस्कार. मुकेश भाऊ तुम्हाला पण नमस्कार.
आणि आता आपण तुम्ही सगळेच लाईव्ह उदाहरणं घेतले, त्यांनी सगळ्यांनी त्यांचं म्हणजे तुम्ही जे विश्लेषण केलं ते अगदी 100% आलं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि आलं पण आहे. आता आपण आरती मॅडमच्याच उदाहरणावरून मी थोडंसं फक्त हे करते. मुकेश भाऊ, मी जास्त नाही 2-3 मिनिटं घेते कारण तुमचा बोला हो क्लास आहे. मॅडम, बिंदास बोला, हां, हां. बिंदास बोला. तर आरती मॅडमनी 2-2-2 असं हे घेतली होती ना संख्या, तर ती 8 आली. म्हणजे शनीचा प्रभाव तर आहेच आहे. त्यांची डेट ऑफ बर्थ म्हणजे 1 आहे. त्याच्यामुळे सूर्याचा पण आहे. मग त्याचं आपण टोटल केली 9 आलं आणि तो मंगळ झाला. आणि त्यांनी पण ते पण सांगितलं ना त्यांचं मकर लग्न आणि तिथे रवी आणि मंगळ आहेत. ते पण अगदी खूप तंतोतंत जुळलं. मग नंतर त्यांनी तुम्हाला मनातली संख्या विचारली होती. ती त्यांनी 3 घेतली होती ना. मग त्याची टोटल म्हणजे हे केलं तर आपण गुरु आला. म्हणजे त्यांच्या आयुष्यात म्हणजे गुरुचा प्रभाव तर आहेच आहे. त्या बऱ्याच परीक्षा देतात आणि आपण सगळं मिळून त्यांचं 8, 1, 9 आणि 3 ह्या अंकांचा त्यांच्यावर प्रभाव. त्याप्रमाणे तुम्ही अगदी ऍडव्हान्स लेव्हलमध्ये मंथ पण सांगितले. म्हणजे 8चा शनीचा म्हणजे ऑगस्ट, मग जानेवारी, सप्टेंबर आणि मार्च. म्हणजे ह्या महिन्यात आपण असं पण म्हणू शकतो ना, त्यांना जेव्हा जेव्हा यश मिळेल किंवा असं काहीतरी भाग्यवर्धक, तर हे महिने त्यांच्यासाठी अनुकूल असतील. आणि मिसिंग नंबर पण आपण काढले त्यांच्या ह्याच्यातले 2, 4, 5, 6, 7. म्हणजे ह्या न्यूमरॉलॉजीवरनं आपण असं पण म्हणू शकतो की त्या जातकावर मिसिंग नंबर्सचा प्रभाव कमी आहे. पण हे जे नंबर्स आले 8, 1, 9, 3 म्हणजे आता आरती मॅडमच्या ह्याच्यात, तर म्हणजे त्यांचं आयुष्य त्याच नंबर भोवती फिरेल असं म्हणता येईल ना म्हणजे आपल्याला. हां. आणि मग खूप छान सर, म्हणजे अगदी सुपर 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 ऍडव्हान्स लेवलचा क्लास झाला. अजून ते आता तुम्ही आता अक्षराच्या बाबतीत तर म्हणजे ऐकूनच इतकी म्हणजे आचाट झाली, खूप उत्सुकता लागली की त्याच्यात काय असेल. तर पुढच्या वेळेस ते शिकवा. आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप खूप आमचं आयुष्य तुम्हाला लाभो आणि दीर्घायुष्य राहा आणि मग आम्हाला असं शिकवत राहा. असं आहे थँक्यू. की आता जोशी मॅडम ज्या म्हणाल्या ना, तर जोशी हां. मॅडमचा जन्म जरी हां. जानेवारी फेब्रुवारीला असेल तर त्याला एक अंक हा तिथे कारणीभूत ठरतो. जोशी मॅडम येस. कुठला जन्म आहे, जानेवारी फेब्रुवारी? फेब्रुवारी मधलं आहे सर. फेब्रुवारी. मग तो तिथे मकर लग्नाला सूर्य जो आहे तो एक अंक जानेवारी किंवा फेब्रुवारीचा. थँक्यू सर, थँक्यू. खूप ओके, खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. फेब्रुवारी. चला. आणि सर जसं तुम्ही महिने सांगितलं ना, तर माझं मार्च मध्येच लग्न झालं. अरे वा, छान, व्हेरी गुड, व्हेरी हो फाईन, सर. व्हेरी गुड. चला, धन्यवाद. थँक्यू. असे सुखी हो राहा सर. आणि येत राहा, चांगलं शिका, कारण हो सर. पुढची पिढी तुमच्या मॅडम, हातामध्ये आहे. हां, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप छान म्हणजे छोट्या माझ्या पण मुलीसारख्याच आहात. बरोबर आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. 100% पूर्ण होतील. थँक्यू. येस येस. ओके, थँक्यू धन्यवाद. मॅडम. थँक्यू. धन्यवाद. सर, गुड नाईट सर. थँक्यू Good सर. night. खूप Good छान night. झाला सर. क्लास. थँक्यू धन्यवाद सर. सर. धन्यवाद सर. गुड नाईट सर. धन्यवाद. धन्यवाद. सर, जय श्री Good night. कृष्ण.